संधी जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला माहित नसतं ही संधी आहे. करेक्ट. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कोणीतरी जेव्हा आपण आपल्याला दाखवून देतं की बाबा ही संधी आहे, ही घे, आणि आपल्याला कन्व्हिन्स करतं आणि आपण ती घेतो आणि मग आपण यशस्वी होतो, ही कमालीची गोष्ट आहे. आणि ही ती सत्य घटना आहे. आशुतोष सर, मी गेलो होतो आशेने, मी आणि ओमकार, की हे बहुतेक नाही म्हणतील ना रोल तर काय असं फार म्हणजे खूप मोठं, सगळ्यांची फिल्म आहे ना, असे 7-8 कॅरेक्टर्स आहेत, सगळ्यांचे मोठे मोठे ट्रॅक्स. सो आम्हाला असेल की सर कशाला हो म्हणतील, आपण ऐकू, पण आपण मन लावून ऐकू. सगळ्यात त्या युनिटमधला सगळ्यात कम्फर्टेबल आयुष्य जगणारा प्राणी हा अभिनेता असतो. त्याला व्यवस्थित तिथे व्हॅनिटीमध्ये ब्रेक झाला की सगळं वेळच्या वेळी मिळत असतं. पण दिग्दर्शकाचं फारच अवघड असतं. म्हणजे पण याचा अर्थ ऍक्टिंग सोपं आहे असं नाही. सोपं आहे असं मला म्हणायचं नाही, पण कम्फर्ट त्या मानाने बरंच असतो. जेव्हा मी वर ऍक्च्युली प्रयोगातला मला तो क्षण आठवतो, जेव्हा मी वर लोकांकडे बघत आणि मी परफॉर्म करत होतो, तेव्हा मला कळलं की म्हणजे पहिल्यांदा रिस्पॉन्स जेव्हा येतो तेव्हा मला कळलं की ओ माय गॉड, म्हणजे ते स्टेजवर पहिल्यांदा जेव्हा रिस्पॉन्स येतो तेव्हा कळतं की ओके, यासाठी आपल्याला काहीतरी जन्म दिलेला आहे बहुतेक आईवडिलांनी. प्रत्येक फिल्म मेकरने त्याच्या मनात जी त्याला कथा सांगायची आहे, जो त्याला सब्जेक्ट मांडायचा आहे, जो त्याला संदेश द्यायचा आहे, तो त्याने डेफिनेटली घेतला पाहिजे. त्याने हे घाबरून काढता पाय नाही घेतला पाहिजे की अरे मी जर का याच्यावर केलं तर मला प्रॉब्लेम येईल, हा विचार करून त्याने स्वतःला थांबू नये. आता थांबायचं नाही, आता थांबायचं. वाट बघत होतो की कधी येणार आहे. नमस्कार, मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे RJ ज्ञानेश्वरी आणि या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांना भेटत असतो. त्यांनी काय काय नवीन प्रोजेक्ट्स आणले आहेत त्याच्याबद्दल गप्पा मारत असतो. गप्पांची मिसळ नावाच्या पॉडकास्टला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आणि आज ज्या फिल्मच्या निमित्ताने काही गेस्ट माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, मला असं वाटतं बऱ्याच वेळेला टीजर आलाय, ट्रेलर आलाय, हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून कळतं, पण काही चित्रपट असे असतात ज्यांच्याबद्दल आपणच कौतुकाने आपल्या प्रेमाच्या माणसांना सांगतो की अरे तो ट्रेलर आलाय, तो बघितलास की नाही. अशीच एक फिल्म जिचं नाव आहे आता थांबायचं नाही, आणि त्या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहे. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. या चित्रपटाच्या माध्यमातून मला वाटतं आतापर्यंत आपण ज्याला अभिनेता, ऍक्च्युली उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखत होतो, आणि हे अजिबात पर्सनल कौतुक नाही, मी खरंच त्याचं काम बघितलंय, सो आय कॅन वाउच फॉर इट. तो शिवराज वायचळ दिग्दर्शनात पदार्पण करतोय, चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण करतोय असं मी म्हणेन. त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. सगळ्यात आधी पहिली फिल्म, आणि मला वाटतं याच इंटरव्ह्यू पासून आपण सुरुवात करतोय, त्यामुळे खूपच भारी. थँक्यू फॉर चुझिंग मिरची. त्यासोबतच या चित्रपटात खूप अमेझिंग स्टारकास्ट आहे. जितक्या लोकांनी ट्रेलर पाहिलाय, विच आय एम शुअर तुम्ही पाहिला असेल आतापर्यंत, तर तुम्हाला दिसलं असेल खूप उत्तम अभिनेते आणि अभिनेत्री आपल्याला लाभले त्या चित्रपटात. अर्थातच सगळ्यांना इथे घेऊन येणं शक्य नाहीये, म्हणून फक्त 2 रिप्रेझेंटेटिव्हजना आपण आणलेला आहे. सगळ्यात आधी ऑफकोर्स आपल्या सगळ्यांचे आवडते आशुतोष गोवारीकर सर, थँक्यू सो मच मिरचीत आल्याबद्दल. नाही, धन्यवाद. मलाही खूप आनंद येते. आणि त्यासोबतच सुखनच्या माध्यमातून अर्थातच आपण त्याला ओळखतो, पण इतकं अमेझिंग काम त्याने सुद्धा करून ठेवलेलं आहे, तो ओम भूतकरही स्टुडिओमध्ये आहे. हॅलो, थँक्यू फॉर कमिंग. तर सगळ्यात आधी मला हेच विचारायचं आहे की तुला शिवराज, की जिटर्स आहेत, उत्सुकता आहे, काय नेमक्या भावना आहेत? आय एम शुअर खूप मोठी प्रोसेस असते कोणत्याही चित्रपटाची, तर आता फायनल दिवसाच्या आपण जवळ येऊन पोहोचलेलो आहोत, कसं वाटतंय? मला ॲक्च्युली फिलिंग खूपच सर्रियल आहे, आणि आत्ता कळत नाही की नक्की कसं, म्हणजे ते कॉइन नाही करता येते कुठल्या वाक्यात किंवा शब्दांमध्ये. कारण असं वाटतं आत्ता लिहायला सुरुवात केली होती, म्हणजे 2023मध्ये आम्ही, मी आणि ओमकार गोखले जो को रायटर आहे, तर आम्ही या गोष्टीवर काम सुरू केलं, आणि आत्ता म्हणजे झालं, आता रिलीज होणार आहे फिल्मचं. सो इतकं फास्ट गेलं आहे, आणि पण करताना इतकी, म्हणजे आम्ही इतके एनग्रॉस्ड होऊन त्यामध्येच तेच करत होतो. सो फायनली हे कुठेतरी आज येणार आहे बाहेर. सो त्याचीच अँझायटी तर आहेच, आणि प्रचंड उत्सुकता आहे की हे आम्ही केलेलं तयार काहीतरी, आपली फिल्म असं म्हणून काहीतरी बाहेर येणार आहे, आणि सगळ्यांना ते दाखवायचं की हे आम्ही करत होतो वर्षभर. सो ते फार चांगलं वाटतंय की आत्ता. किती भारी. पण मला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे मी ऐकलंय की बेस्ड ऑन ट्रू स्टोरीज अशा संदर्भाची ही स्टोरी आहे. अनेक गोष्टी घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत असतात, पण आपल्याला त्या सगळ्यांचीच गोष्ट सांगावीशी नाही वाटत, तर तुला ही गोष्टच का सांगावीशी वाटली? सो याचं क्रेडिट मी आमच्या वन ऑफ द प्रोड्युसर्स जे धरम वालिया सर आहेत त्यांना मी देऊ इच्छितो. आणि त्यांनी हे न्यूज आर्टिकल एक 2017 साली वाचून ठेवलं होतं, आणि त्यांना असं होतं की हे काहीतरी आहे, याच्यात काहीतरी आहे. सो त्यांनी खूप
म्हणजे 2-3 वर्ष त्याच्यावरती काहीतरी रिसर्च करायचा प्रयत्न केला, त्या लोकांना भेटायचा प्रयत्न केला. सो त्यातनं मग तुषार सर त्यांना जे दुसरे आमचे प्रोड्युसर, सो तुषार सर त्यांना भेटले होते. सो ते असं म्हणजे स्वप्न आपण म्हणजे बेटन दिल्यासारखं करतो ना, की त्यांनी धरम सरांनी एक काहीतरी स्वप्न चालू केलं होतं, मग त्यांनी ते तुषार सरांबरोबर शेअर केलं. सो ते केल्यानंतर तुषार सर आणि मी त्यांच्या फिल्मवरती काम करत होतो, तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की हे तू आत्ता मी तुला पाठवतो ते वाच आणि तुला काय वाटतं सांग. सो वाचल्या मी पण त्यात इन झालो होतो, कारण ही गोष्ट मला वाटलं की म्हणजे असं आपल्या आजूबाजूचीच गोष्ट आहे, पण तरीही इतकी आपल्याला काहीतरी एक्साइटिंग वाटतं, कारण म्हणजे ह्या वयात काहीतरी नवीन स्वप्न बघणं जे आपल्याला प्रत्येकाला शक्य होत नाही बऱ्याचदा. की माझे असंख्य मित्र आहेत आणि हे सगळे जॉब करतात, हे करतात, म्हटलं आता असं वाटलं नव्हतं. आणि कॉलेजमध्ये उत्तम सतार वाजवणारा पोरगा जेव्हा जॉब करत असतो आणि तो म्हणतो की नाही रे मला सतार वाजवावीशी वाटते, त्यामुळे रविवारी जरा 1-2 तास वाजवतो, पण त्याला ते बघताना मला जे होतं ना की अरे तुझ्या हातात आहे, आता तुझ्याकडे आहे, सगळे पैसे आहेत, हे आहेत, पण तू आता तो सेकंड चान्स घेतला पाहिजेस. सो त्याच्याविषयी ते मला फार एक्साइटिंग वाटतं की ह्या वयात काहीतरी डिसाईड करणं की एक काहीतरी करून बघू किंवा ह्यानी काहीतरी बेटर होईल, कदाचित माहीत नाही पण होईल. सो ते फार मला या गोष्टीचं फॅसिनेटिंग वाटलं. आणि त्याच गोष्टींवरती आपण लहानपणापासून मोठे होत असतो की आपण करून तर बघू. सो ते मला फार म्हणजे ह्या गोष्टीसाठी मला असं खेचून घेतलं आणि जे आहे ते करायची संधी मिळाली. ॲब्सोल्युटली. पण मला तुम्हा दोघांना विचारायला आवडेल की शिवराजला त्यातलं काहीतरी आवडलं, दिग्दर्शक म्हणून तो कन्व्हिन्स झाला. तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा ही गोष्ट आली असेल, एक काहीतरी असा फॅक्टर असतो किंवा एक काहीतरी पॉईंट त्या स्टोरीतला जो बाकीच्या पॉईंट्सपेक्षा जास्त आपल्याला भावतो, जास्त कन्व्हिन्स आपण होतो त्या पॉईंटला. तुमच्या दोघांसाठी या गोष्टीतला असा कोणता पॉईंट होता, कोणता भाग होता, कोणता पर्स्पेक्टिव्ह होता जो जास्त तुम्हाला पर्सनली भावला? ही गोष्ट सत्य घटना आहे हेच मला आधी विश्वास बसला नाही माझा. आणि कोणीतरी एका व्यक्तीने हे ॲक्च्युली असं घडवून आणलंय हे मला खूप आकर्षक वाटलं. आणि मला असं वाटलं की ही जी दुसरी संधी मिळते ना, संध्या कधी कधी आपल्याला संधी जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला माहीत नसतं ही संधी आहे. करेक्ट. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कोणीतरी जेव्हा आपण आपल्याला दाखवून देतं की बाबा ही संधी आहे, ही घे, आणि आपल्याला कन्व्हिन्स करतं आणि आपण ती घेतो आणि मग आपण यशस्वी होतो, ही कमालीची गोष्ट आहे. आणि ही ती सत्य घटना आहे. त्यामुळे मला डेफिनेटली हे वाटलं की ही कथा, हे जे पात्र आहे जे मला ऑफर केलं आहे, किंवा आपला प्रोड्युसर जो आहे तो आणि डिरेक्टर, हे चौघही मला खूप एक्साइटिंग बाबी वाटल्या. आणि म्हणून आय फाउंड माय सेल्फ ॲब्सोल्युटली सेइंग येस. नावली. ओ मला एकतर सगळ्यात आधी आनंदाची गोष्ट आणि उत्सुकतेची ही होती की शिवराज ती गोष्ट करतोय. मी त्याचं काम आत्तापर्यंत पाहिलं होतं, आम्ही एकत्रच पुण्यात बरंच काम केलं, पण म्हणजे एका नाटकात किंवा एका प्रोजेक्टचा भाग आम्ही कधी नव्हतो. इतक्या वर्षात तुम्ही एकत्र नाटक नाही केलं? नाही ना. एक प्रयोग मनस्विनीचा मी. हा, पण म्हणजे ते असंच रिप्लेसमेंट होती. म्हणजे याला मेन्शन करायचं नव्हतं, याला मेन्शन करायचं ते होतं. हा, तर असं मुख्य काही काम असं भरघोस काही झालं नव्हतं. तर मला ती खूप इच्छा होती, उत्सुकता होती की मला शिवराजसोबत काम करायचं आहे, कारण त्याचं काम मी पाहत आलोय आणि मला खूप आवडतं त्याचं काम. असं वाटतं की ह्याला कळतं काहीतरी, म्हणजे दिग्दर्शनातलं असू देत किंवा आम्ही त्याच्या आधी आमची एक कुठल्या तरी सेटवर ओळख झाली किंवा आम्ही खूप असं टाईमपास, फालतूगिरी, खूप मजा मस्ती केली. मला असं झालं की आपली काहीतरी एक वेवलेंथ पण जुळते या माणसावर. तर मला सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट ही होती की तो ते करतोय, त्याला ते करावं असं वाटतंय. सो इथे म्हणजे मी इथेच हे झालो होतो. आणि दुसरी गोष्ट, ते पात्र जे मला करायला मिळालं याच्यात, ते बऱ्याच काळाने खूप असं आपल्या नेहमीच्या आयुष्यातल्या माणसं, कारण आधी 2-3 जी पात्र झाली ती थोडीशी जरा म्हणजे थोडंसं अगदी आपण रोजच्या जी आयुष्यातलं पात्र असतं तसं त्याच्यातलं एकही नव्हतं. म्हणजे रावरंभातलं असेल, साने गुरुजींचं असेल किंवा मुळशी पॅटर्नमधलं असेल, ते थोडंसं आपल्या रोजच्या जगण्यात तशी पात्र येत नाही. तर मला हे खूप चॅलेंजिंग वाटलं की अशा अर्थाने की आपल्याला असं जास्त करून दाखवायला तिथे काही नाही, अंडरलाईन करायला, हायलाईट करायला काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने अभिनयाकडे बघून सराव होईल आपला की अशा सटलिटीज आपल्याला त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, तो तिथे असल्यामुळे, आमचं वय साधारण एकच असल्यामुळे मला त्याच्याशी संवाद करणं खूप सोपं होतं. म्हणजे अजून पण आम्ही खूप चांगल्या
एक क्रिएटिव्ह असतील गोष्टींविषयी किंवा इन जनरल सुद्धा खूप चांगल्या गप्पा मारतो. तर मला याचाही खूप आनंद होता की जो दिग्दर्शक आहे तो आपल्या वयाचा आहे, आपला मित्र आहे आणि आपण बारीक सारीक गोष्टींवर त्याच्याशी गप्पा मारू शकतो, त्याला विचारू शकतो. अर्थात ते त्याची ती नाव आहे, तो त्याचा कॅप्टन आहे, त्याच्याच इशाऱ्याने ती चालणार, पण तरीसुद्धा एक संवाद होणं आणि त्याच्या मदतीने, त्याच्या गायडन्स खाली आणि संवादातून नवीन काही गोष्टी निघतायत ह्याची एक मुभा असलेलं एक क्षेत्र आपल्याला मिळेल अशी माझ्या डोक्यात कल्पना असल्यामुळे मी त्याला हो म्हटलो आणि तसं झालं सुद्धा. खूप भारी. पण ऍक्च्युली कोइन्सिडेंटली योगायोगाने असं झालेलं आहे की तुम्ही तिघही असे आहात ज्यांनी दिग्दर्शन हे माध्यम निवडलेलं आहे गोष्ट सांगण्यासाठी. म्हणजे अर्थातच अभिनय आहेच, पण दिग्दर्शन हेही माध्यम आहे आणि अशी 3 माणसं एकाच फिल्मचा भाग आहेत आणि एकाच रूममध्ये आता बसलेली आहेत, हे मला फार एक्साइटिंग वाटतंय. तर जेव्हा एखादी व्यक्ती दिग्दर्शन हे माध्यम वापरते आपली गोष्ट सांगण्यासाठी, त्यातला तुमच्या तिघांनाही हा प्रश्न आहे, तुमच्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग भाग त्या प्रोसेसचा काय असतो आणि सगळ्यात चॅलेंजिंग भाग काय असतो जेव्हा तुम्ही दिग्दर्शन हे माध्यम वापरता? ॲक्च्युली हे म्हणजे चॅलेंज हा करेक्ट शब्द आहे या गोष्टीसाठी. कारण मी आता इतकी वर्ष ॲक्टिंगची कामं पण करत होतो आणि नाटकं डिरेक्ट करत होतो, पण नंतर एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली. सो त्या डिरेक्ट करणं हे जेवढं म्हणजे असं रोमॅन्टिक वाटू शकतं, ते तिथे गेल्यावर जे होतं ना की ते जे चॅलेंज आहे की माहिती आहे ओके कॅमेरा आहे, सगळे आहेत, चांगले ॲक्टर्स आहेत, उत्तम त्यांच्याबरोबर रिहर्सल झाली, सगळं झालं, पण आता पुढे काय? म्हणजे जेव्हा कॅमेरा ठेवतो तेव्हा कळतं की अरे हा सीन असा होतोय का तसा व्हायला पाहिजे. तर ती जी मजा आहे ना, ते जे चॅलेंज आहे ना क्रॅक करण्याचं, सो ते मला मी पण आत्ता काय पहिलीच फिल्म आहे, मला पण नव्यानेच सगळ्या गोष्टी कळतात की ओ अच्छा कंटिन्युटीत ह्या गोष्टी राहू शकतात वगैरे असं. सो त्या गोष्टी मला फार काहीतरी फॅसिनेटिंग वाटतं म्हणजे या क्षेत्राचं, की बऱ्याच गोष्टी बोलायचीच गरज लागत नाहीत. म्हणजे एकदा तुम्ही त्या ॲक्टरला फक्त बघा, त्याच्याकडे म्हणजे फक्त कॅमेरा लावून ठेवा आणि त्या ॲक्टरला करू दे काय करायचं ते. सो ते असं ते वाहत्या पाण्यासारखं आपण बघत राहायचं की हां ओके 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 चाललं आहे. आणि मग नंतर जेव्हा हे सगळं पाणी आपण घेऊन कुठेतरी एका छोट्याशा रूममध्ये आपण आणि एडिटर काळोख्या खोलीत आणि तेव्हा ते म्हणतात की अरे हे असं का घेतलं, हा शॉट नाही घेतलास, हा नाही घेतला. सो ते जे लर्निंग आहे ना आणि ते जे चॅलेंज आहे की आता तिथे मी एक स्टोरी घडवली, आता इथे नव्याने एक नवीन स्टोरी घडवायची जी माझ्या ओरिजिनल स्क्रिप्टसारखी असली पाहिजे. सो ते चॅलेंज मला फार एक्साइटिंग आणि फारच मजा वाटते हे करायला. ऑन द एज आहे एकदम. येस 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 येस. सर मला 2 गोष्टी वाटतात. एक म्हणजे तुमची आवड काय आणि दुसरं चॅलेंजिंग काय. तर आवड, मला नवं विश्व, नवं जग, नवी दुनिया हे क्रिएट करायला मला आवडतं, पण ते ऐतिहासिकच असणं गरजेचं नाही आहे. ही फिल्म पण याने जेव्हा क्रिएट केली आहे तेव्हा याचं एक विश्व आहे, त्याचं एक जग आहे आतलं, त्यातले लोक, त्यातले लोकेशन्स, ती सगळी त्याने बांधून एक जग तयार केलं. दॅट्स अ व्हेरी, ती मला खूप आवडते ती बाब. चॅलेंजिंग मला हे वाटतं की तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिली आहे किंवा एखाद्या रायटरने लिहिली आहे ती किती प्रामाणिकपणाने तुम्ही पडद्यावर आणू शकता. ते करण्यात जी झोप उडून जाते की अल्टिमेटली ॲक्टरने जो शॉट दिला आहे किंवा DOPने जो लाइटिंग केलं आहे किंवा कॉस्ट्युम डिझायनरने कॉस्ट्युम डिझाईन केलं आहे, हे सगळं त्या स्क्रिप्टमध्ये आहे का आणि त्या स्क्रिप्टला ते पुढे नेतं आहे का, हा खूप मोठा चॅलेंज असतो. पण तो चॅलेंज, चुका घडतात, सोल्युशन्स पण आपण शोधतो, पण ते करत जाणंच जो आहे तुझं कम्प्लीट जो प्रोसेस आहे तो खूप म्हणजे सुखदायक आहे. आणि मला वाटतं आम्ही सिन्स यू पॉइंटेड आउट, आम्ही तिघंही, आय कॅन स्पीक फॉर देम ऑल्सो, आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत, खूप नशीबवान आहोत की आम्ही एक या लाईनमध्ये आहोत, या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहोत आणि आम्ही दिग्दर्शक आहोत. आणि यू हॅव टू चेरिश दॅट, यू हॅव टू ऑनर दॅट, यू हॅव बी ग्रेटफुल अबाउट दॅट. वाव, सो वेल सेड. मी एकतर तू म्हणालीस मला दिग्दर्शक, पण मी तसं खूप काही डिरेक्ट केलेलं नाही आहे आणि जे आशुतोष सर वगैरे असताना मला दिग्दर्शक म्हणणं म्हणजे खूपच हास्यास्पद होतं आहे माझ्यासाठी. पण हे खरं आहे, ते म्हणाले ते खूप म्हणजे मी केलेलं नसताना सांगतो आहे मी की मला हे पाहूनच लक्षात येतं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण मल्टिपल फॅक्टर्स एका वेळी म्हणजे फक्त अभिनेत्याला सांगणं की असा अभिनय कर इतकं ते सिम्पल नसून त्याच्यात सिनेमा आल्यावर त्याच्यात टेक्निकॅलिटीज इतक्या ॲड होतात की ते खूप
मल्टीटास्किंग म्हणजे एपिटोमला जातं ते मल्टीटास्किंग. आणि नुसतं तेवढंच नाही तर मेहनत सुद्धा प्रचंड असते. म्हणजे तो माणूस कॅमेरामन सोबत तो माणूस सुद्धा तिथे उभा असतो. 12 तासाची शिफ्ट असेल ती एक्सटेंड झाली 14 तास, तो माणूस तिथे उभा असतो. अभिनेत्याला त्या मानाने खूपच कम्फर्ट असतो. म्हणजे सगळ्यात त्या युनिटमधला सगळ्यात कम्फर्टेबल आयुष्य जगणारा प्राणी हा अभिनेता असतो. त्याला व्यवस्थित तिथे व्हॅनिटीमध्ये ब्रेक झाला की सगळं वेळच्या वेळी मिळत असतं. पण दिग्दर्शकाचं फारच अवघड असतं. म्हणजे पण याचा अर्थ ऍक्टिंग सोपं आहे असं नाही. सोपं आहे असं मला म्हणायचं नाही, पण कम्फर्ट त्या मानाने बरंच असतो. आणि सगळ्यात म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे हा एक भाग झालाच, दुसऱ्या मेहनतीचा भाग पण त्याच्यात खूप आहे. तर ते अवघड काम आहे आणि ते हे करत आलेत आणि यांनी आता करायला सुरुवात केली. मी कधीतरी करीन असं इच्छा आहे, बघूयात. ऍब्सोल्युटली. शिवराज, आतापर्यंत अर्थातच तुला अभिनेता म्हणून बऱ्याच लोकांना तू माहीत होतास. आता जेव्हा तू दिग्दर्शनात वळलास, खास करून चित्रपट दिग्दर्शनात वळलास, तेव्हा एक चांगला दिग्दर्शक बनण्यासाठी तुझ्यातल्या अभिनेत्यांनी तुला कशी मदत केली असं तुला वाटतं? म्हणजे तू असं नोटीस केलंस का की काही गोष्टी तुला बेटर समजल्या किंवा तुला लोकांना सांगणं सोपं झालं बिकॉज यू आर ऑल्सो अन ऍक्टर? सो मला कॅरेक्टर ब्रीफिंग खूप म्हणजे पात्राला ॲक्टरला काय सांगायचं की जेणेकरून त्याच्याकडून ते काम निघेल, ते मला फार म्हणजे फायदा झाला. की अभिनेता असल्याचा तो फायदा आहे की मी जेव्हा कॅरेक्टर कुठलं तरी करत असतो तेव्हा मी त्याचा काय काय अभ्यास करतो, काय बॅकस्टोरी म्हणून मी काय डोक्यात ठेवतो, किंवा एखादं म्हणजे आपल्याला परफॉर्म पण करावं लागतं ना थोडंसं. म्हणजे फक्त ते इंटरनल असून चालत नाही, थोडं ते म्हणजे कॅमेरासाठी म्हणजे कॅमेरापर्यंत ती एनर्जी तर पोचवावीच लागते. सो त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बऱ्याचदा ॲक्टर्स म्हणजे खूप इंटरनल करून ना खूप विचार केल्यावरती मग असं वाटतं की अरे अंडरप्ले म्हणजे काही ॲक्टिंगच करत नाही असं वाटायला लागतं ना. सो ते करेक्ट ब्रीफ करणं मला वाटतं की ते मला ॲज अन ॲक्टर फायद्याचं ठरलं. की ते की काय ब्रीफ केलं तर काय ॲक्टिंग म्हणजे ते पात्र करेल किंवा ते पात्राचं आहे का. तर ह्या गोष्टी खूप क्लिअरली बाहेरून बघताना जाणवतात ना, की म्हणजे आपल्याला पटकन आपल्या चुका जाणवत नाहीत, पण समोरचा करत असेल तर लगेच आपल्याला पॉईंट आउट करता येते. सो ते फार चांगलं करता आलं ॲक्टर असल्यामुळे. सो त्याचा फायदा झाला की ब्रीफिंग आणि त्यांच्याकडून काम हवं तसं काढून घेणं आणि त्यांच्याकडनं काय नवीन येतंय हे पण बघता आलं की ओके हे नवीन आहे, हे मला पाहिजे. सो अशा गोष्टी मार्क करायला खूप सोपं झालं. ह्याची ॲक्च्युली एक्झॅक्ट ऑपोजिट बाजू मी तुम्हा दोघांना विचारणार आहे की ब्रीफ घेताना आणि ते कॅमेरासमोर ते रिफ्लेक्ट करताना किंवा त्यांनी जी विजन बघितली आहे त्याच्या किती जवळपास पोहोचता येईल हे तुम्ही तुमचा क्रिएटिव्ह इनपुट टाकून प्रयत्न करताना हाऊ मच डिड द रायटर अँड डिरेक्टर इन यू हेल्प द ॲक्टर? आय थिंक डेफिनेटली खूप मदत झाली त्याची, स्वतःची जे आम्ही स्वतः जे काम केलं त्याने. पण आय मस्ट टेल यू दॅट तुषार हिरानंदानी जो आपला प्रोड्युसर आहे तो ॲक्च्युली खूप उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. त्याच्या तिन्ही फिल्मी मी बघितल्या आणि मला त्या खूप आवडल्यात. त्याने जेव्हा मला फोन केला आणि सांगितलं की मी आता ही फिल्म मला मराठी मी खूप इन्स्पायर झालो, मला प्रोड्यूस करायची आहे. म्हटलं ओके शुअर, यू आर नॉट डिरेक्टिंग इट? म्हणाल नाही, आय टेकन शिवराज वायचळ हू इज माय असिस्टंट. म्हटलं ओके, तुषार इज देअर अँड शिवराज. मला अजिबात माहीत नव्हतं शिवराज वायचळ कोण आहे, किती चांगला ॲक्टर आहे किंवा काहीही कल्पना नव्हती मला. आणि मग रिडिंग झाल्या, मी भेटलो शिवराजला आणि त्या रिडिंग्समध्ये त्याने ज्या सजेशन्स माझ्या रिडिंगला दिल्या, ज्या रिॲक्शन्स दिल्या त्या अतिशय कॉन्फिडेंटली, अतिशय म्हणजे चाचपरला अजिबात नाही. आणि प्रत्येक जे सजेशन होतं ना ते ऐकून मला वाटलं की हां करेक्ट आहे, हे आम्हाला असं करावं लागेल. आणि मला सारखं असं वाटायला लागलं की हा ॲक्टर चांगला आहे, हे मी विचार करतो याच्याबद्दल की हा दिग्दर्शक आहे पण गुड ॲक्टर. फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा ॲक्टर आहे. सो टिल देन आय डिड नॉट नो. तर डेफिनेटली मला तर नेहमी असं वाटतं की कुठलाही नट कितीही मोठा असू दे, विदाउट अ डिरेक्टर ही इज नथिंग. तो परफॉर्म चांगलं करत असेल पण आत्ता हे जे पात्र तो प्ले करतोय फिल्ममध्ये ते दिग्दर्शकाच्या मदतीशिवाय तो त्याला बांधूच शकणार नाही त्या कॅरेक्टरला. हे माझं खूप ठाम मत आहे. मला आय फील दॅट माझं जे काही याच्यात परफॉर्मन्स असेल किंवा काही तो माझा नाही आहे, सगळं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी फक्त आय एम द वेसल, यु नो आय परफॉर्म्ड इट अकॉर्डिंग टू हाऊ ही हॅज बीन सीइंग इट. आय मस्ट से मला खूपच एन्जॉय पण झालं. वाव, हाऊ डज दॅट मेक यू फील? थोडं जरा हे होतं की ओव्हरवेल्मिंग आहे, पण अगेन मी तेच म्हणतो की
हे सगळ्यांचं सिंकमध्ये असणं इतकं हेल्प करतं ना सेटवर, की म्हणजे वेगळी डिस्कशन्स होत नाहीत की हा सीन कसं असं कसं लिहिलंय किंवा असं का आहे या फिल्ममध्ये. सो हे आमचं कोणाचंच डिस्कशन झालं नाही. इनफॅक्ट म्हणजे आशुतोष सर, मी गेलो होतो अशा याने, मी आणि ओमकार, की हे बहुतेक नाही म्हणतील ना रोल तर काय असं फार म्हणजे खूप मोठं, सगळ्यांची फिल्म आहे ना, असे 7-8 कॅरेक्टर्स आहेत, सगळ्यांचे मोठे मोठे ट्रॅक्स आहेत. सो आम्हाला असेल की सर कशाला हो म्हणतील आपलं, आपण ऐकू, पण आपण मन लावून ऐकू. सो आम्ही ती पहिली मीटिंग जे ते सांगतात, सो आम्ही त्याला गेलो आणि आम्हाला असं होतं की हे बहुतेक नाही म्हणणार आहेत. कारण मी पहिल्यांदा एकतर सरांना भेटत होतो ह्याआधी स्क्रीनवर, आणि म्हणजे वेगळ्या आठवणी आहेत की मी लहानपणी लगान, आमच्याकडे कॅसेट होती, तर ती VCR मध्ये घालून मी जेवताना वगैरे लगान लावून बसायचो. आणि आजपर्यंत म्हणजे आजही मी रोज लगानची गाणी, जोधा अकबरची गाणी, स्वदेशची गाणी ही रोजच्या ऐकण्यात येतातच, कुठं ना कुठे येतातच. सो अशा माणसासमोर आपण काहीतरी आपलं स्क्रिप्ट घेऊन जायचं आणि म्हणायचं यात काहीतरी बघा सर करतात. तर आम्ही नाहीच्या ह्यानेच गेलो होतो. पण ज्या पद्धतीने त्यांनी पहिलं स्क्रिप्ट मागितलं की वाचायला, म्हटलं हां स्क्रिप्ट घ्या, आम्हाला काही सजेशन पण द्या. सो ती जी प्रोसेस झाली ना, त्याच्यामुळे इतकं कम्फर्टेबल त्यांनीच केलं ना या गोष्टीला, की तो संवाद त्यांनी ओपन केला त्यांच्या बाजूने. सो मग मला असं होतं की मला कुठलंच मग बॅरियर मला पण ठेवायचं नाही, कारण मी ऑनेस्टली 100% ह्यात करणार आहे. सो त्यांनी पण तो इंटरेस्ट दाखवल्यामुळे ती प्रोसेस सोपी झाली, की म्हणजे ते डिरेक्टर ॲक्टर ती हायरार्कीपेक्षा ते गरजेचं नातं वाटायला लागलं, की ओके हे गरजेचं आहे, इथे हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. सो ते खूप हेल्प करतात अशा वेळेला. वाव, आय कॅन इमॅजिन शिवराजचं काय झालं पहिल्या मीटिंगला. ओम, तू काय सांगशील? मला प्रश्न एकदा रिपीट. हा प्रश्न आपण खूप काही असले. प्रश्न हाच होता की बिकॉज तू अभिनेता सुद्धा आहेस, तर आता जेव्हा एक दिग्दर्शक तुला काही सांगतो तेव्हा तुला ते ब्रीफ घेणं, ते समजणं आणि ते आत्मसात करून तुझं काहीतरी टाकून परफॉर्म करणं, हे किती सोपं किंवा कठीण जातं? त्यात मला असं वाटतं लेखक असल्याचा फायदा नक्की होतो. म्हणजे मला असं वाटतं, चुकीचं असू शकतं, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की दिग्दर्शन आणि अभिनय या दोन गोष्टी जितक्या जवळच्या आहेत त्याच्यापेक्षा अभिनय आणि लेखन या गोष्टी जास्त जवळच्या आहेत असं मला वाटतं. कारण आज जी प्रोसेस होते ना इंटरनल, ती लेखकाची आणि अभिनेत्याची खूप सिमिलर असते असं माझा अनुभव आहे. म्हणजे अनेकांना वेगळं वाटत असू शकतं. तर ते खूप मदत करतं, कारण म्हणजे स्वतःला काहीतरी इमॅजिन करून की मी कोणीतरी आहे असं समजून विश्व उलगडत जायचं, हा प्रवास दोघंही करत असतात. हेच काम अभिनेताही करत असतो आणि मोठ्या स्केलवर लेखकही तेच काम करत असतो. तर त्याचा खरंच फायदा होतो. म्हणजे दोन्हीचा एकमेकांना फायदा होत राहतो. अभिनेता असल्याचा लेखकाला होतो, लेखक असल्याचा अभिनेत्याला होतो. आणि शिवराज, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आमच्यात इतकं चांगलं नातं आणि संवाद असल्यामुळे म्हणजे आमचा ह्युमर वगैरे मॅच होतो, आणि एकदा ह्युमर मॅच झाला की तुमचं खूपच म्हणजे स्पेस ओपन होते. त्याच्यामुळे आम्ही अगदी संवादांपासून की खूप आम्ही आधीपासून काम करत होतो तर या सिनेमावर, तर हे थोडंसं असं करूयात का, मग ह्याला मग काही कुठला बाज कुठला असेल, मराठीचा सुद्धा कुठला त्याचा बाज असेल, लहेजा कुठला असेल, मग हा करून बघूयात, तो करून बघूयात. मग थोडंसं संवादातच काही ट्विक करता येतं आहे का. अर्थात ओमकार ज्यांनी लिहिलं आहे त्याच्या मार्गदर्शनाखालीच ते होत होतं. तर त्याच्यात म्हणजे लेखक असल्याची खूप खूप फायदा होत होता. आणि ती प्रोसेस सिमिलर असल्यामुळे खूप मदत होत होती. आणखीन एक मला म्हणजे आता स्वतः आशू सर तिथे असल्यामुळे आणि ते सुद्धा आता अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही याच्यात असल्यामुळे त्याचा एक मी म्हणजे दुसऱ्याचा पण हे असल्याचा फायदा काय सांगतो. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला कदाचित स्मरणात नसेल, पण आता रोहिणीताईंबरोबर एक सीन होता. त्या पण खूपच मोठ्या सिनियर ॲक्ट्रेस आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आमचं त्याच्यात एक सीन होता आणि 2दा-3दा झाला तो, आणि दुसऱ्यांदा झाला मला असं वाटलं हां हे चांगलं झालं, आत्ता चांगलं झालं, आणि काहीतरी कारणाने परत करायला लागला, वेगळ्या काहीतरी कारणाने. आणि तिसऱ्यांदा झाला मला असं वाटलं नाही 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 आत्ता नाही चांगला झाला, तो मगाचा चांगला होता, मगाचा ठेव वगैरे. तर आशू सर म्हटले नाही नाही आत्ताचं चांगलं झालं, तुला आतून तसं म्हणजे
अभिनेत्याला आतून एक वाटत असतं ना की मला आत्ता फील नाही झालं, मगाशी मला फील झालं होतं आतून. ते म्हटले नाही तुला आतून फील नाही झालं, पण ते बाहेरून दिसताना आत्ता जास्त चांगलं दिसलं. आणि ते अशू सर असल्यामुळे मी विश्वास ठेवला इमिजिएटली. पण हे पण मला असं वाटतं की ते अभिनेता आणि दिग्दर्शक असल्याचा फायदा आहे. म्हणजे दोन ह्याच्यात असल्यामुळे फक्त स्वतःच असल्याचं नाही, आजूबाजूला पण अशी माणसं असल्याचा फायदा होत राहतो. किती इम्पॉर्टंट आणि हो. आणि मला त्या म्हणजे मला असं खूप चांगला रिअलायझेशन पॉईंट होता तो. कारण असं बऱ्याचदा होतं अभिनय करताना की खूप वेळा असं होतं की मला आतून काही नव्हतं वाटलं यार, म्हणजे लोक तर चांगलं म्हणतात पण मला नव्हतं वाटलं. आणि कधी कधी उलटही होतं, आपल्याला आतून असं वाटतं की केलं नाही आपण, आता आपल्याला खूप आतून सगळं वाटलं आणि सगळं आपल्याला त्याच्यात होतो आपण, पण बाहेरून लोकांना असं वाटतं नाही आता काय बरोबर नाही झालं. तर ते मला असं तेव्हा रिअलाईज झालं त्या पॉईंटला की हे नुसतं हे पॅरामीटर नाही असू शकत की आपल्याला आतून कसं वाटतंय ते दोन्हीचा त्याचा समतोल असला पाहिजे की ते नक्की दिग्दर्शकाला काय वाटतंय, बाहेर काय येतंय आणि आपल्याला पण आतून काय वाटतं. तर असं सगळं इंटरेस्टिंग प्रोसेस बाय ऑल मीन्स. अच्छा शिवराज, मला तुला विचारायला आवडेल हे की मी अर्थातच बनमस्का पाहायचे, आय वॉज अन आर्डंट बनमस्का फॅन. खूप लोक असे असतील ज्यांनी म्हणजे इट वॉज व्हेरी, एकतर नवीन ते चॅनल सुद्धा आलं होतं आणि बनमस्का खूप आवडायची. ज्यांनी चालू केलं ते चॅनल भवेश सर, ते स्वतः म्हणजे त्यांची पण पहिली फिल्म आणि पहिली सिरियल ती होती आणि पहिली फिल्म झी युवा 2 आता थांबायचं नाही, तेही एक क्रेझी कॉम्बिनेशन झालंय. करेक्ट. आणि आय नो ऑफ पीपल जे अजूनही युट्यूब वरती, कारण त्याचे एपिसोड्स आहेत तर अजूनही लोक रीरन असतं तसं ह्याची सिरियल पुन्हा एकदा रिव्हिजिट करतायत. त्यासोबतच अर्थात तू अनेक वेगवेगळ्या पद्धतीची प्रायोगिक नाटकं सुद्धा केलेली आहेस. म्हणजे मी तुझं नाटक जे पाहिलं होतं जे मला प्रचंड आवडलेलं वॉज भवर, आणि आय एम शुअर अ लॉट ऑफ पीपल मस्ट हॅव सीन भवर नावाचं नाटक. मला वाटतं थेस्पोला सगळी अवॉर्ड्स तुम्हाला मिळालेली आणि फिमेलचं मिळालं नव्हतं कारण देर वॉज नो फिमेल इन द प्ले. दॅट वॉज द ओनली रिझन की फिमेलचं अवॉर्ड नव्हतं मिळालं बेस्ट ॲक्टर्सचं. पण त्यासोबत तू लव्ह यू केलंस किंवा अजून पण अनेक नाटकं आय एम शुअर तू केली असशील. स्थलांतरित पण मला वाटतं त्यातही तू होतास. जेव्हा तू अभिनय वेगवेगळ्या पद्धतीने करत होतास, मग असा कोणता पॉईंट होता का जिथे तुला असं वाटलं की आपल्यात एक दिग्दर्शक आहे जो आपल्याला खुणावतोय? म्हणजे ती काय अर्ज होती विच मेड यू फील लाईक की दिग्दर्शन करायला हवं एक्सप्लोर इन द फर्स्ट प्लेस? सो याचं अजून थोडं मागे जाऊन मी थोडंसं एक्झाम्पल देईन की मी नाटक करायला सुरुवात केली. मी, सूरज पारसनीस म्हणून मित्र आमचा आणि विराजस कुलकर्णी, आम्ही तिघांनी थिएट्रॉन नावाची संस्था काढली. आणि ती ह्याचसाठी काढली की आम्हाला आमच्या पद्धतीची नाटक, कारण आम्ही एका लेखकाचं नाटक करत होतो आणि आम्ही नाटकात भरपूर चेंजेस केले आणि लेखक बघायला आले आणि ते म्हणले हे काय, मी प्रयोग बंद पाडीन वगैरे तसे आम्हाला धमक्या आल्या. तर आम्हाला असं की यार हे काय फालतूपणा आहे, नाटक तर चांगलं झालं ना. आणि त्यांना नॉमिनेशन वगैरे मिळालं कुठेतरी 4-4 ठिकाणी. तर आम्हाला असं यायला फुकटचं नॉमिनेशन पण पाहिजे, हे पण म्हणलं आपण आपलंच करू आता. सो तिथनं ती एक अशी एनर्जी लागली की आपण आपलं करायचं सगळं जे काय. मग त्यासाठी सेट पण आपण करायचं, काय लिहायचं पण आपणच, ॲक्टिंग आपणच, बॅकस्टेजही आपणच. सो ते सगळं करायची एक सवय लागत गेली हळूहळू की क्रिएटच करायचं, म्हणजे काही नाहीये पासून काहीतरी तयारच कर. आणि ती कोलॅबरेटिव्ह, म्हणजे जसं आम्ही आत्ता बोलतो की ह्यानी काहीतरी सुचवलं ह्यानी, सो त्यातूनच सगळी नाटकं आम्ही थिएट्रॉनकडून पण जी करतो सगळी ती कोलॅबरेटिव्ह प्रोसेसमधूनच तयार होतात. सो आमच्यात प्रत्येकामध्ये एक डिरेक्टर असेल लपलेले जातात आणि सगळे करतायतही. येस एक्झॅक्टली, म्हणजे सगळेजण आपापल्या ह्याच्यात नवीन नवीन नाटकं आणि सिनेमे करतायतच. सो त्या मित्रांमुळे मला डिरेक्शनचं एक हे सेन्स तयार झाला की आपण काहीतरी एक दाखवू शकतो. आणि मी फाईन आर्टिस्ट असल्यामुळे मला एक ते व्हिज्युअल फार एक्साईट करत राहतं सतत कुठल्याही नाटकाचं, फिल्मचं. सो त्या व्हिज्युअलमध्ये कशी गोष्ट टाकता येईल, ते कसं मिनिंगफुल बनवता येईल. सो हे कुठंतरी असं मागे बरेच प्रयत्न फसले पण आहेत दिग्दर्शनाचं. म्हणजे राज्यनाट्याला खूप घाणेरडं नाटक एक मी आणि विराजसनी केलं होतं. कुठलं रे? एक इंच भिंत नावाचं आमचं नाटक. म्हणजे आमच्यासाठी ती लर्निंग प्रोसेस होती आणि त्याचंच आम्ही नंतर एक बेटर व्हर्जन तयार केलं. सो ते करताना कळलं की हे किती अवघड आहे. म्हणजे डिरेक्शन करणं म्हणजे नाटकाचं का असे ना, सिनेमा तर वेगळंच हे आहे चॅलेंज, पण डिरेक्शन हा एक काहीतरी बाजू आहे जी एक्सप्लोर केली पाहिजे. म्हणजे तुमच्यातली खरंच ती अशी बाजू असते की जी तुम्हाला एक माणूस म्हणून काहीतरी बनवते. म्हणजे तुम्हाला एक टीम असते,
100 लोक तुमच्याकडे डोळे लावून बघत असतात की तू तू काहीतरी सांग, तू काहीतरी सांगणार आहेस, तू काहीतरी इन्स्ट्रक्ट बोलणार. कर, सांग. आणि आपल्याला ती दिशा ठरवायची असते. हेच सगळ्यात फार मजेदार गोष्ट आहे. सो ती फार एक्सप्लोअर करावीशी वाटत राहिली नेहमीच. म्हणून मग ते नाटकातनं मग हळूहळू मग शॉर्ट फिल्म केली, मग आता सिनेमाचा घाट घातलाय. सो हे मला वाटतं की असा प्रवास तो झाला की ते मित्रांमुळे आणि काहीतरी करून बघायचंय, काहीतरी करून बघायचंय, त्यातनं ती आवड तयार झाली. सगळं करण्याची सवय उपयोगी पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बाय ऑल मीन्स. आशु सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अर्थातच तुमच्या चित्रपटांची पारायणं अनेक लोकांनी केली आहेत. वी आर फॉर एव्हर फॅन, म्हणजे त्यात काही वादच नाहीये. पण एक दिग्दर्शक म्हणून जसं आता तो म्हणाला की डिसिजन मेकिंग म्हणजे सगळेजण तुमच्याचकडे बघतायत की तुम्ही सांगा की हे टेबल इथे ठेवू की हे टेबल तिथे ठेवू. ही निर्णय क्षमता ॲज अ दिग्दर्शक किती महत्वाची वाटते तुम्हाला, आणि इज इट अन अक्वायर्ड स्किल डिसिजन मेकिंग आणि मेकिंग चॉईसेस ऑन सेट? आणि अत्यंत महत्वाची आहे, आणि ऑफकोर्स इट्स अन अक्वायर्ड स्किल. पण त्याचं कसं आहे ना, रिव्हर्स प्रोसेस काय आहे की स्क्रिप्टवर तुम्ही किती काम करता, तुमचा अभ्यास किती झालाय, हे खूप महत्वाचं आहे. मी स्वतः कॉस्ट्युम डिझाईन नाही करू शकणार, किंवा मी आर्किटेक्चर किंवा सेटचं मी सांगू नाही शकणार, मी करू नाही शकणार. पण मला काय प्रकारचं सेट पाहिजे, किंवा मला काय प्रकारचा कॉस्ट्युम पाहिजे, काय प्रकारचं लाइटिंग पाहिजे, हे मी सांगू शकेन. आणि ते मी तेव्हा सांगू शकेन जेव्हा मला स्क्रिप्ट कंप्लीट आत्मसात आहे. ती नसल्याशिवाय आय विल नॉट एबल टू. आणि मग सेटवर काय होतं की मग 10 सजेशन्स येतात, आणि प्रत्येक सजेशनची एक क्वालिटी आहे, ती चुकीची असं नाही आहे, पण ती आत्ता तुम्हाला शोभा, या सीनला शोभा देईल का, या स्क्रिप्टसाठी शोभा देईल का, हे जर का डिसिजन तुम्हाला अचूक द्यायचं असेल तर तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे स्क्रिप्टचा. मग ती तुमची स्वतःची स्क्रिप्ट असो किंवा एखाद्या दुसऱ्या लेखकाची असो, पण तुम्ही ते किती वेळा तुम्ही त्याचं मनन चिंतन करता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या प्रोसेसला जास्त वेळ देतो, त्यामुळे ती क्लॅरिटी तुम्हाला असते हो. एक्झॅक्टली काय करायचं. पण जसं मी आता म्हटलं की अर्थातच सगळेच आयकॉनिक चित्रपट आहेत, आणि प्रत्येक चित्रपट आय एम शुअर देर वुड बी मल्टिपल यूट्यूब व्हिडिओज ज्यात एकेका चित्रपटाला घेऊन लोकांनी मला वाटतं 1-1, 1.5 तासाचे पॉडकास्ट केले असतील टू डिस्कस, की स्क्रीन प्ले डिस्कस केला असेल, दिग्दर्शन डिस्कस केलं असेल, म्युझिक केलं असेल, सेट केलं असेल, एव्हरीथिंग, म्हणजे लेफ्ट राईट अँड सेंटर डिस्कशन झाली असतील. अनेक लोक अजूनही करतील. एक बेंचमार्क कुठेतरी सेट झाला अनेक फिल्म्सने, स्पेशली लगान किंवा स्वदेश किंवा इव्हन जोधा अकबर फॉर दॅट मॅटर. जेव्हा आपलंच एखादं काम इतका बेंचमार्क सेट करतं, तेव्हा नवीन कामाला तुम्ही कसं अप्रोच करता? मग हे सगळं, हा बेंचमार्क आपल्या मागे असताना, विच इज अ व्हेरी गुड थिंग, पण तरी सुद्धा नवीन कामाला अप्रोच करणं विथ ऑब्जेक्टिव्हिटी. नाही, पहिलं तर मागे वळून बघायचं नाही, आणि आय लाईक टू रिसेट माय सेल्फ टू झिरो. तुम्ही प्रत्येक कथेचे किंवा प्रत्येक आयडिया तुमची जी आहे ना, त्याचे स्वतःचे नवे चॅलेंजेस आहेत. फिल्म मेकिंगची टेक्निकल ॲस्पेक्ट आहे ती तुम्हाला सारखी शिकायची गरज नाही आहे, कारण दॅट्स अ टेक्निकल ॲस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग. पण तुम्ही काय नवीन कथानक तुम्ही काय निवडता, तुम्हाला नवीन गोष्ट काय मांडायची आहे, तुमची नवी कल्पना काय आहे, ती शोधणं. म्हणजे मला खूप वेळ लागतो, मला 1-1 वर्ष 2-2 वर्ष लागतात ती कल्पना शोधायला की आता मला काय सांगायचं आहे एखाद्या फिल्ममधून. पण ते केल्यानंतर कम्प्लीट टीमला एकत्र आणणं आणि त्यांच्याबरोबर विजन शेअर करून त्यांना पण त्या एका लाईनमध्ये आणणं ती कथा सांगण्यासाठी, दॅट बिकम्स द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट. तर आय थिंक प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नवी फिल्म, तिचे चॅलेंजेस वेगळे असतात. यू कॅनॉट कम्पेअर इट विथ एनिथिंग एल्स दॅट यू हॅव डन. आणि ऑफकोर्स आता ज्या फिल्म्सना ॲप्रिसिएशन आहे, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट, अँड आय रिअली ऑलवेज थँक ऑल दी ऑडियन्सेस हू गिव्ह विथ दॅट लव्ह. आणि दॅट ॲक्च्युली ती ऊर्जा मिळते माहिती त्यांनी, की पीपल ॲप्रिशिएटिंग. सो यू वॉन्ट टू डू समथिंग मोर, समथिंग पुश द एन्व्हलप अ लिटल बिट. नवं काय तुम्ही घडवू शकता, प्रयत्न तो असतो नेहमी. बट द मंत्र इज क्लिअर की डोंट लुक बॅक. मला वाटतं हे सगळ्यांनाच ॲप्लिकेबल आहे आपल्या. डोंट लुक बॅक बाय ऑल मीन्स. क्रेझी. ओम, मला तुला विचारायचं आहे की ऑफकोर्स आता जस्ट फॉर कॉन्टेक्स्ट, ओम स्टुडिओमध्ये आला आणि बाहेर कोणतरी म्हणाला अरे सुखनची 2 तिकीटं मिळतील का, दॅट इज द लेवल ॲट विच सुखन इज फंक्शनिंग आत्ता, की प्रत्येकाला शो पाहायचा आहे. आणि मला वाटतं नॉट जस्ट दी एंटरटेनमेंट व्हॅल्यू ऑफ इट, अनेक लोकांची ओळख
उर्दू लिटरेचरशी या कार्यक्रमामुळे झाली आहे. अनेक अशी माणसं ज्यांनी कधीही शेर किंवा गझल वाचलीही नसेल आयुष्यात, त्यांनी पहिल्यांदा ती सुखांच्या माध्यमातून ऐकली. सो अर्थातच उर्दूबद्दलचं तुझं प्रेम आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तू उत्कृष्ट मराठी सुद्धा बोलतोस, तू स्वतः लेखक आहेस. कोणत्याही पात्राला आत्मसात करण्यासाठी तुझ्यासाठी खास करून भाषा मदत करते का एखादं कॅरेक्टर उभं करण्यासाठी, किंवा असे काही तू एक्सपेरिमेंट्स केलेस का तुझ्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये? 100% करते, म्हणजे काही डाऊटच नाही याच्यात. म्हणजे एका घरात जायला जसे मल्टिपल रस्ते असू शकतात, तसं एका पात्राकडे जायला अनेक, म्हणजे कुणाला त्याच्या बॉडी लँग्वेजमधून सापडेल, कुणाला त्या पात्राच्या कुठल्या तरी सवयीतून सापडेल, कुणाला त्याच्या वेशभूषेतून सापडेल, कुणाला नुसतंच इतर सहकलाकारांबरोबर इम्प्रोवाइज करून सापडेल. तसंच भाषेतून पण खूप सापडू शकतं. निव्वळ भाषेतून सापडू शकतं की नाही मला माहीत नाही, पण ते खूप महत्त्वाचं टूल असू शकतं. अर्थात तुम्हाला जी भाषा अवगत आहे किंवा ज्याचा तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करताय ती किती रेलेव्हंट आहे, आत्ता तुम्ही जे पात्र करताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ आपल्या सिनेमात जे होतं, आता हे मराठी आहे, आता मराठी आपण सगळेच बोलतो, शिकतोय अजूनही, पण मराठी पण काय आपण नुसतं एक पुण्याचं मराठी बोलतो, मुंबईचं, पण त्याला बाज आणि कितीतरी तऱ्हा आहेत मराठीच्या. तर त्यासुद्धा म्हणजे डिस्कस करणं, त्या बोलून बघणं, ह्याच्यातून ते पात्र म्हणजे बदलतंच ना, की एक तो वेगळी मराठी बोलायला लागला की त्याचं म्हणजे ऑटोमॅटिकली सगळंच बदलायला लागतं, त्याच्या हालचाली बदलायला लागतात, त्याचा पेस बदलायला लागतो. कारण त्या प्रत्येक लहेजाचा, मग आत्ता एक चर्चेसाठी आपण असं म्हणूयात की त्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे लहेजे मराठीचे वेगवेगळ्या भाषात असं जर आपण समजलं तर एका लहेजात त्याचा पेस बदलतो कम्प्लिटली, त्याचा स्पीड बदलतो वागण्याचा, बोलण्याचा. कारण त्या लहेजामध्ये कुठला एक विशिष्ट शब्द काय वेगाने बोलला जातो हा तो वेग त्याच्या अंगभूत त्याच्या असण्यातच यायला लागतो त्या माणसाच्या, आणि हे नकळतपणे होतं. हे काही म्हणजे हे ठरवून आता त्याचा वेग असा मी आणतो शरीरात असं नाही होत, ते आपोआपच म्हणजे सबकॉन्शियसली सगळ्या गोष्टी होतात. पण तू म्हणालीस ते बरोबर आहे, भाषेचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. आणि तुला हा प्रश्न विचारावा असं वाटलं, हे पण मला फार इंटरेस्टिंग वाटतं की भाषेतून एखादं पात्र शोधता येऊ शकतं का. म्हणजे हा थॉट तू प्रश्न विचारण्याला येतोय हे मला खूप कौतुकास्पद वाटतं. मिरची प्रश्न होता, तिखट होता. नाही, थँक्यू. शिवराज, तू मगाशी म्हणालास की तू फाईन आर्टिस्ट आहेस. कदाचित काही लोकांना माहीत नसेल, तुझं पेंटिंगचं एक इंस्टाग्रामवर जाऊन बघा, त्याचं पेंटिंगचं एक पेज आहे. त्यासोबत काय काय करतोस तू? तो सितार सुद्धा वाजवतो. सितार वाजवतो? सतार शाळेत हो का? हे तू कधी सांगणार होतास? आता हळूहळू मला तर सुखांसाठी लागत होतं सतार, मला माहित असलंच नाही, तेवढी नाही दुखन. तर मला हे विचारायला आवडेल की तुला जेव्हा एखादी कल्पना अगदी ॲबस्ट्रॅक्ट असेल, काहीतरी थॉट असेल, काहीतरी बघून तुला काहीतरी वाटलेलं असेल, पण एक कल्पना असं आपण त्याला ढोबळ मनाने म्हटलं, तर तू कसं ठरवतोस की या कल्पनेचं नाटक लिहू मी, की या कल्पनेचं मी चित्र काढू, की या कल्पनेचा मी चित्रपट करू, की या कल्पनेला मी वाजवून बघू सतारावरती? हाऊ डू यू डिसाईड? नाही, मला वाटतं ते मी सगळ्याचं आधी चित्र काढतो. म्हणजे काही सुचलं की त्याच्या रिलेटेड काहीतरी चित्र काढून ठेवतो. सो मला आता थांबायचं नाही, याच्या वेळेला मी अशी 15-20 चित्र काढली होती नुसतीच अशी माझ्या काय वहीत किंवा कुठे कशावरही मी पेन्सिलनी किंवा पेनाने पटापटा अराउंड द कॉन्सेप्ट. त्यांनी मला एक ना वर्ल्ड समजतं की ओके हे वर्ल्ड आहे, म्हणजे असं दिसणारं एक काहीतरी वर्ल्ड आहे की एवढ्या लोकांचं, एवढ्या पात्रांचं एक वर्ल्ड आहे. सो मला त्यामध्ये हळूहळू ती फिल्म का नाटक येते, हळूहळू त्यातनं अंदाज येतो. असं इन्स्टिंक्टिव्हली नाही सांगता येत की ओके ह्याची फिल्मच असू शकते किंवा ह्याचं नाटकच असू शकतं. जेव्हा ते माझ्या डोक्यात मी व्हिज्युअलला पहिला रिॲक्ट होतो. सो मला व्हिज्युअल जर पहिलं रिॲक्ट झालं तर मग ते मला कळतं की हे नाटक दिसतंय का हा सिनेमा दिसतोय. सो ते मला वाटलं तसा मला वापर मी चित्राचा करतो की काहीही सुचलं की मी पहिलं चित्र काढतो त्याचं, की कुठलंही असेल. म्हणजे काही म्हणजे माझ्या स्क्रिप्टवर पण म्हणजे नोट्स असतात आणि 2-3 चित्र असतात, नोट्स आणि 2-3 चित्र. सो असे काहीतरी चेहरे किंवा काहीतरी एक्सप्रेशन किंवा काहीतरी लिहिलेलं असतं आणि माणसांची गर्दी आणि असं चित्र काढले की ते मला थोडं क्लॅरिटी मिळते की ओके हे असं आहे. म्हणजे ह्याला आपण उगाचच एका फॉर्मॅटमध्ये टाकायला नको किंवा ह्याचं नाटक आहे तर मग हे नाटकच राहिलं पाहिजे.
मग नाटकाचं व्हिज्युअल काय आहे त्याचं, मग त्या नाटकाच्या व्हिज्युअलवरतीच मग काम करायचं. म्हणजे ते नाटक म्हणूनच काम करायचं त्याच्यावर, त्यात मग सिनेमा घुसवायचा प्रयत्न नाही करायचा. सो असं मला वाटतं त्यांनी असं एक सॉर्टिंग खूप चांगलं मिळतं मला बघायला. तू प्लीज त्या नोट्सचे नंतर फोटोज टाक, म्हणजे बघायला आवडतील आय एम शुअर लोकांना की स्क्रिप्टवर नोट्स मध्ये चित्र आहेत म्हणजे नक्की कसं आहे काय आहे, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. आय हॅवंट हर्ड दिस फ्रॉम एनीवन. त्यामुळे मी प्लीज फार दाखवतही नाही कुणाला, पण ठीक आहे. ठीक आहे, मग तू आम्हाला दाखव ह्याच्यानंतर. तू टाकू नकोस हवं तर, पण वी आर व्हेरी क्युरियस, त्यामुळे आम्हाला बघायचंय. पण आशुतोष सर, मला ऍक्च्युली आता ह्याच्या प्रश्न म्हणजे ह्याच्या उत्तरातून तुम्हालाही विचारावं असं वाटलं की जसं तू म्हणाला की काही गोष्टींचं नाटक होतं हे त्याला जाणवतं, तसं तुम्हाला कोणत्या गोष्टीचा चित्रपट होणार नाही हे कसं कळतं की ही फक्त कल्पना आहे, चित्रपट नाही होऊ शकत ह्याचा, हे तुम्ही कसं ठरवता? ॲक्च्युली माझा विचार थोडा उलटा आहे. मला वाटतं कुठल्याही कथेवर, आयडियावर फिल्म बनू शकते, पण तुम्ही ती एडिट करून कशी ती वेळेत आणता, वेळेत म्हणजे माझी वेळ खूप जास्त आहे, पण ती तुम्ही कशी बांधता ॲज अ सिनेमा हे महत्त्वाचं आहे. पण आता थोडा काळ बदलला आहे, कारण आता असं झालं आहे की तुम्ही जर एखादी मोठी कथा जर का घेतली तर तुम्ही पूर्वी जी फिल्मसाठी फक्त त्याला एडिटिंग करून तुम्ही ती छोटी करत होता, आता ते असं करायची गरज नाही आहे. तुम्ही ती लांब मोठी जी कथा आहे ती तुम्ही घेऊन OTTवर वेब सिरीज बनवू शकता. करेक्ट. आणि इफ यू हॅव अ स्टोरी विच हॅज अ रिकरिंग सिटकॉम फील टू इट, की एकच कुटुंब आहे, त्या कुटुंबात काय काय घडतंय रोज, तर त्याची TV सिरीज बनू शकते, TV सिरियल. सो आय एम सेइंग नाव फॉर्म्स वेगवेगळे तुमच्या कथेला मिळत आहेत, पण मला थीमॅटिक व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे की तुमची थीम काय आहे. की इफ यू हॅव युनायटेड वी स्टँड ही जर का थीम आहे तर तो लगान आहे. तुम्ही देशासाठी काय करू शकता ही जर का थीम असेल तर तो स्वदेश आहे. वी द पीपल. वी द पीपल. तर थीमवरनं मला एखादी आयडिया मी त्याच्यावर डेव्हलप करून मग त्याची फिल्म निर्माण करतो. तर फॉर मी दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इंटरेस्टिंग. पण तुम्ही जसं आता म्हणालात की काळ बदललाय, मला असं वाटतं कुठेतरी व्ह्यूइंग पॅटर्न सुद्धा लोकांचे बरेच चेंज झालेत, बरेच बदललेत. आणि आपण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण जेव्हा काहीतरी क्रिएट करतो तेव्हा आपण ऑडियन्सच्या व्ह्यूइंग पॅटर्न बद्दल बोलतो, पण मला तुम्हा तिघांना पण हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही नोटीस केले का की तुम्ही काही वर्ष आधी जसे चित्रपट किंवा तेव्हा तर सिरीज नव्हते, आपण सिरियल्स किंवा अगदी पुस्तकही जशी वाचत असाल किंवा नाटकही जसं बघत असाल, वर्सेस आता तुम्ही काय बघणं प्रेफर करता आणि कसं बघणं प्रेफर करता, ह्याच्यात तुम्हाला पर्सनली पण फरक जाणवतोय? आय मीन यू ॲज अन ऑडियन्स सुद्धा. या फरक जाणवतोय, ऑफकोर्स जाणवतोय, पण हे काय अचानक घडलेलं नाही आहे. करेक्ट. कारण जेव्हा TV आला तेव्हा आम्ही ॲडजस्ट केलंच ना की आम्ही घरी काय बघणार आणि सिनेमाघरात जाऊन काय बघणार. करेक्ट. VHS आला तर सगळ्यांनी म्हटलं की VHS आलाय म्हणजे सिनेमा आता घराघरात सगळ्यांच्या आला, इट्स अ कम ऑन डिमांड, आता सिनेमा संपला. एव्हरी न्यू टेक्नॉलॉजी त्याचे प्रत्येक नवे काहीतरी एक चॅलेंजेस असतात आणि आपल्याला वाटतं की आता हा जो आविष्कार आहे हा येऊन बाकी सगळ्यांना संपवणार आहे, पण तसं होत नाही. यू हॅव टू कीप अडॅप्टिंग. जसं आपण क्रिकेटवर इतके जर का ॲडजस्ट होऊ शकलो की 5 डे पासून आपण 1 डेवर आलो, 1 डेवर आता 50-50, 20-20, म्हणजे अजून एक 10-15 वर्ष कदाचित फक्त 2 अंपायर्स टॉस आणि तो वेळ त्यांना नाहीये ऑडियन्सला, म्हणजेच आम्हालाही नाहीये ना. असं नाही की प्रेक्षक फक्त प्रेक्षकाला फक्त 5 मिनिटात गोष्ट सांगा आणि आम्हालाही तेच आहे. आम्ही काही आम्हाला काही सांगायला लागलं की आम्ही पण आता लवकर सांग, हे आम्हाला फिलिंग येतं ना. कारण काळासकट कम्प्लीट समाज बदलतोय, तर वी हॅव टू रिकॅलिब्रेट, रिअलाइन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आय होप दिस इज नॉट गिव्हिंग एनीबडी आयडियाज की आता अशा मॅचेस करण्याचे ते फक्त लोक टॉस करतील. क्रेझी. अर्थातच आत्ता जसं आपण व्ह्यूइंग पॅटर्न बद्दल बोललो शिवराज, आत्ता ही तुझी पहिली फिल्म आहे. आता तुला मे बी अनेक अजून तुझ्याकडे कॉन्सेप्ट्स असतील, अशाही अनेक असतील ज्या तू रद्द केल्या असशील अनेक वर्ष आधी की नाही हे नाही, पण यू नो की ह्याचं काहीतरी होऊ शकतं कधी ना कधीतरी. सो देयर इज अ लॉंग वे टू गो इन अ वे. आत्ता ज्या पद्धतीने खास करून मराठी, मी म्हटलं तर मराठी प्रेक्षक ज्या पद्धतीने चित्रपटांना रिसीव्ह करतोय, एक दिग्दर्शक म्हणून तू कसं कॅलिब्रेट करतोयस या सगळ्यामध्ये? काय मला आत्ता
मला करायला ही गोष्ट चांगली वाटते, मला ह्यामध्ये काहीतरी दिसतंय, सो मी त्याच गोष्टीला बिलीव्ह करतोय आणि माझ्या आसपासच्या लोकांना पण तो बिलीफ आहे हे मला दिसतंय. त्यामुळे मला वाटतं की ओके, आय एम ऑन राईट पाथ, म्हणजे बरोबर आपण चाललोय. आणि सगळ्यांचं मन काहीतरी एक सांगत असतं ना आपल्याला, की सगळे जर अलाईन होतात ना तर ते आपोआप मग तुमचं होऊन जातं. म्हणजे त्याविषयी तुम्हाला शंका येत नाही की हे काय मग आत्ताच्या ह्याच्यात चालणार किंवा कसं काय वगैरे. म्हणजे तो आम्ही विचार न करता की हे आपल्याला असंच्या असं पोचवता आलं तरी बेस्ट आहे. आणि ह्यातनं काय म्हणता येईल, हे नवीन आहे हे प्रत्येकाला जाणवतं की आपल्याला करताना जाणवतं की हे आपण काहीतरी करतोय ज्याने काहीतरी मजा येणार आहे. म्हणजे बघणाऱ्याला अजून येईल, म्हणजे आपण करताना जेवढी येते ती बघणाऱ्याला अजून आपल्याला मजा येते बघून त्याला जास्त मजा येईल. सो ते आम्हाला करताना एक फिलिंग तयार होत होतं की हे काहीतरी होतंय, हा याचं काहीतरी होतंय. सो आता एडिट झाल्यावर आणि हे झाल्यावर तर आता ट्रेलर पण आता हे तर सगळ्यांना जाणवतं की काहीतरी आहे याच्यात, म्हणजे एक काहीतरी महत्वाचं आहे, तरी पण एक असं फिल्म म्हणून एक व्हॅल्यू देणारं असं काहीतरी तयार होत आहे, असं एक आम्हाला तरी आता जाणवलेलं आहे. सो इंट्रिन्सिक आहे ते की इंट्युशन बेसिसवरती आहे बऱ्यापैकी, की तुला जे जेन्युइनली ते ऑनेस्टली तुम्ही त्याच्याविषयी प्रामाणिक राहिलात तर ते शक्य आहे कदाचित. इंटरेस्टिंग आणि वे टू गो आय एम शुअर. कारण हा म्हणजे जेन्युइनली ट्रेलर जितक्या लोकांनी आता आऊट झालेला आहे त्यामुळे पाहिलाच असेल, आय एम शुअर. नसेल पाहिला तर कशाची वाट बघताय तुम्ही, ह्याच्यानंतर जाऊन ट्रेलर बघा. अर्धवट टाकून ट्रेलर बघायला जाऊ नका, पण ट्रेलर डेफिनेटली बघा. आणि ऑलरेडी खूप पॉझिटिव्ह आहे, टचवूड खूप सकारात्मक ऊर्जा आहे. इवन जे गाणं आपलं जे टायटल सॉन्ग आहे त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप लोकांकडनं हीच रिॲक्शन आहे की ऊर्जा देणारं गाणं आहे किंवा प्रेरणा देणारं गाणं आहे, छान वाटतं ऐकून, काहीतरी करायची उर्मी मिळते आणि विच इज व्हेरी क्लोज टू जे आपली फिल्म सांगूही इच्छिते. त्यामुळे दॅट इज अ ग्रेट थिंग. तुला खूप खूप शुभेच्छा. ओम, तुला मला विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की दोन पद्धतीची माणसं असतात. एक असे आर्टिस्ट असतात ज्यांना त्या प्रोसेसमध्ये इतकी मजा येते की ते जास्त फायनली हे कसं दिसणार याचा विचार करत नाही, ते त्या प्रोसेसची मजा घेण्यामध्ये गुंग असतात. आणि कदाचित असेही आर्टिस्ट असतील ज्यांना आधी ते स्वतः इमॅजिन होतात ॲज द फायनल प्रोडक्ट आणि मग तिथे पोहोचण्यासाठी ते प्रोसेस करतात. तर तू साधारण मी जर विचारलं की तुझी प्रोसेस काय असते या दोघांपैकी, तू कोणत्या पद्धतीने स्वतःला आयडेंटिफाय करतोस? नाही, मी ते फायनल ह्याच्यात नाही बघत स्वतःला, म्हणजे मला बघता येतच नाही बहुतेक तसं. काय मी आत्ताच विचार करावा लागेल त्याच्यामुळे सांगता नाही येणार. पण मला असं वाटतं की माझं थोडंसं असं वर माय व्ह्यूज असतो, म्हणजे असं बर्ड आय व्ह्यू मला नसतो. आणि म्हणजे मला म्हणूनच ते दिग्दर्शकीय जे व्हिज्युअलचं अंग आहे ना, मला खूप अशा लोकांचं, म्हणजे फक्त शिवराज नाही, ज्यांना ते व्हिज्युअलचं अंग असतं मला खूप कौतुक वाटतं त्यांचं. कारण त्यांना एक वेगळंच दिसत असतं जग, काहीतरी जे अंग आपल्याला नाही, जी प्रतिभा आपल्याकडे नाही. मला कधी कधी वाईट वाटतं याचं, पण म्हणजे ती त्यांची पद्धत आहे. माझी पद्धत अशी आहे की मी हळूहळू एकेका ह्याच्यातनंच अप्रोच करतो की हे कसं सापडत जाईल आणि तिथे जे दृश्य असेल, जो सीन असेल, त्याच्यात ते किती कन्व्हिन्सिंगली आपल्याला उभं करता येते, त्या इमोशनशी आतून किती प्रामाणिक राहता येतं, जी इमोशन तिथे स्क्रिप्टमध्ये दिली आहे तशी आपल्याला मनात जागृत करता येते का, आणि ती जागृत होऊनच आपण आपले संवाद बोलतोय का असंच आपण नुसतेच वाक्य बोलून परत व्हॅनिटी देतोय, असं तर होत नाही ना. ह्याची सतत काम करणं, ते आपल्या आपल्यात असणं, असं माझा अप्रोच आहे. सो त्या प्रक्रियेची तू मॅक्झिमम मजा घेतोस असं म्हणायला हरकत नाही. थोडे प्रश्न मला विचारायचे आहेत ऑन द बेसिस ऑफ, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे यू कॅन चूज टू नॉट आन्सर अर्थातच, पण मला असं वाटतं की मी विचारलं तरी पाहिजे निदान. आय नीड टू आस्क दीज क्वेश्चन्स ॲटलिस्ट. आपण आजकाल खूप बघतोय की अर्थातच स्वातंत्र्य हा खूपच एक विवादास्पद विषय सॉर्ट ऑफ झालेला आहे, पण जेव्हा तुम्ही एक आर्टिस्ट आहात असं म्हटलं जातं ना की आम्हाला एक्सप्रेस करायचं आहे आणि आम्हाला जे वाटलंय ते सांगायचं, म्हणूनच आम्ही त्या कलेची निर्मिती करतोय. आम्ही गोष्ट सांगतोच यासाठी आहोत कारण आम्हाला असं वाटतंय, वी बिलीव्ह की दिस नीड्स टू बी सेड. आत्ता ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मी त्या वातावरणाबद्दलची कॉमेंट तुमच्याकडनं नाही मागत आहे, पण तुम्हाला ॲज अन आर्टिस्ट कुठेतरी तितकं इंडिपेंडेंट वाटतंय का जेव्हा तुमच्या मनात कोणतीही कॉन्सेप्ट येते, की इज देअर एनी सॉर्ट ऑफ सेल्फ सेन्सॉरशिप जी तुम्ही करताय, किंवा काही तुम्हाला जे तुमच्या मनातलं थांबवतंय ती गोष्ट सांगण्यापासून, असं तुम्ही नोटीस केलंय का स्वतःबद्दल? नाही, मला वाटतं फुल फ्रीडम आहे. असं काही नाही आहे की तुम्ही हे सांगू शकत नाही, ते सांगू शकत नाही. पूर्वी ही सेल्फ सेन्सरशिप होतीच. आता तुम्ही जर का विषयच असा निवडणार आहात की जो तुम्ही
घरी पण दाखवू शकत नाही, हम्म. मग यू हॅव टू फेस द प्रॉब्लेम दॅट इज गोइंग टू कम विथ इट. करेक्ट. तर आय थिंक इट इज फ्रीडम आहे प्रत्येकाला की तुम्हाला कशा प्रकारची फिल्म बनवायची आहे. आणि जर का तुम्ही काही ज्वलंत टॉपिक घेतलात तर मग ज्या काही अडचणी येते त्याला सामोरे जा, कारण तुम्हाला माहिती आहे तो ज्वलंत टॉपिक आहे, ते जाणून बुजून तुम्ही फिल्म बनवताय. मग तुम्ही तुमचा संदेश पण द्या, समाजाला प्रेरणा पण द्या, पण त्याचा जो अडथळा येईल किंवा त्याची जी अडचण येईल त्यासाठी पण तयार राहा की तुम्ही तो कसा सॉल्व्ह करता. पण आय थिंक प्रत्येक फिल्म मेकरने त्याच्या मनात जी त्याला कथा सांगायची आहे, जो त्याला सब्जेक्ट मांडायचा आहे, जो त्याला संदेश द्यायचा आहे, तो त्याने डेफिनेटली घेतला पाहिजे. त्याने हे घाबरून काढता पाय नाही घेतला पाहिजे की अरे मी जर का याच्यावर केलं तर मला प्रॉब्लेम येईल, हा विचार करून त्याने स्वतःला थांबवू नये. आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. वाट बघत होतो की कधी येणार कधी तो. सो मला आणि यात एक इंटरेस्टिंग मुद्दा मला असा पण वाटतो की विषय तर आपल्याला घ्यावासा वाटणं आणि हे स्वाभाविक आहे, आपल्याला या गोष्टीबद्दल बोलायचं आहे तर मी बोलू, पण त्याची एक बोलण्याची पद्धत ती आपल्याला क्रॅक करावी लागते. म्हणजे तेच तर आर्ट फॉर्मचा मूळ मुद्दा तो आहे की कशा पद्धतीने तुम्ही ते आर्ट तयार करता, किंवा चित्रपण असेल किंवा गाणं असेल किंवा काहीही असू शकतं. म्हणजे काय फिल्म म्हणजे जेवण बनवण्यापासून सगळ्या ज्या कला आहेत तर तुमची एक पद्धत असली पाहिजे. सो ती पद्धत क्रॅक करणं इज द थिंग, म्हणजे तेच काम आहे कलाकाराचं. ते मला त्या मुद्द्याला धरून हे वाटतं की फ्रीडम विषयी. करेक्ट. तुम्हा दोघांना हा प्रश्न आहे की मी जसं सुरुवातीला म्हटलं की दिग्दर्शक आणि अभिनेता हे कॉम्बिनेशन आहे, तर तुमच्यातल्या अभिनेत्याला कोणते दिग्दर्शक खुणावत आहेत, तुमच्यातल्या दिग्दर्शकाला कोणते अभिनेते खुणावत आहेत? सर तुम्ही. इज अ मिरची क्वेश्चन. ॲक्च्युली बरेच आहेत. इट विल बी अनफेअर टू पॉइंट आउट अ फ्यू अँड लीव्ह आउट दी अदर्स. कारण वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तऱ्हेची प्रेरणा देतात आणि आपण कधीही असा विचार करत नाही की मला आता हे करताना मला ती प्रेरणा जी मिळाली होती त्याचा मी असा उपयोग करणार आहे, असं कधी होत नाही. इट ऑल इज जस्ट ॲब्झॉर्ब्ड. ते तुमच्या मनात येतं, राहतं, तुमच्या कम्प्लीट तुमच्या वडू असे इन युअर कॉन्शियसनेस इट गोज. आणि मग तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक हँडल करताय तर त्या माध्यमातून ते बाहेर येतं. मग ते ॲक्टिंगचं असो किंवा डिरेक्टिंगचं असो किंवा रायटिंगचं असो. तर हे असं मला वाटतं. माझं एक्झॅक्ट सेम म्हणणं की मी असं एक सांगू शकत नाही की मला हाच डिरेक्टर किंवा हे, कारण सगळेच इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं इन्स्पायरिंग काम करत असतात. सो ते असं एकदम सांगणं पण कळत नाही कसं सांगायचं की अरे हा आवडतो, मग नंतर आठवत की अरे आणि मग आम्ही डिप्लोमॅटिक नाही होत. हा संपून बाहेर गेल्यावर असं वाटतं अरे आपण त्यांचं नावच नाही घेतलं ज्यांचं आपण पारायण केली. सो असं ते होतं. त्यामुळे असं नावं सांगणं खूप अवघड जातं, म्हणजे कशाचीही नावं सांगणं. करेक्ट. बट आय एम शुअर देर इज अ लिस्ट. आणि प्रत्येक जसं आपण म्हणतो की प्रत्येक माणसाची ती बदलत पण असते बरं. करेक्ट. ऍब्सोल्युटली. प्रत्येक माणसाचा वेगवेगळा फ्लेवर आहे, त्यामुळे देर कुड बी मल्टिपल शेड्स टू दिस. पुढचा प्रश्न आता, सिन्स सर तुम्ही प्रेरणेचं म्हणालात, तुम्हा तिघांनाही हा कॉमन प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा एक कलाकार म्हणून तुमचा प्रवास सुरू केलेलात आणि तुम्ही गोष्टी एक्सप्लोअर करत होतात, अशी एक व्यक्ती ज्यांनी तुम्हाला असं काहीतरी सांगितलं, म्हणजे कलेच्याच बाबतीतलं अर्थात किंवा जगण्याच्या बाबतीतलंही असू शकतं, विच ॲट दॅट पॉईंट इन टाइम ब्ल्यू युअर माइंड, आणि तेव्हा कदाचित तुम्हाला ते कळलं नसेल की हा माणूस काय बोलून गेला, आणि इव्हेंच्युअली यू रिअलाइज्ड की यार माझ्या प्रवासातला खूप मेजर टर्न ह्या माणसामुळे मी कदाचित घेतला, किंवा ह्यानी मला घे असं सांगितलं त्या क्षणी, जे मला तेव्हा कळलं नव्हतं की ही व्यक्ती मला काय सांगते. असं तुम्हाला कोणीही आठवतंय? ओमजी तुम्ही सुरू करा, मला आठवेल. ओके. माझे आचरेकर इज अ गुजराती थिएटर रायटर डिरेक्टर. त्यांचं नाव आहे नौशील मेहता. कॉलेजमध्ये असताना माझा काहीही ॲक्टिंगशी किंवा या कुठल्याही गोष्टीचा काही संबंध नव्हता, दुरून. पण कॉलेजमध्ये एक्साईट होऊन जे आपण नोटीस बोर्डवर लिहिलेलं असतं ना की यू वॉन्ट टू ॲक्ट इन अ इंग्लिश प्ले, तर या वर्गात या आणि तिथं ऑडिशन द्या. असे वेगवेगळ्या भाषेतले ऑडिशन्स होत्या, गुजराती, मराठी, हिंदी, मिठीबाईमध्ये. मी सगळीकडे भाग घेतला की करके दिखते हैं, अँड आय गॉट सिलेक्टेड एव्हरीवेअर. जेव्हा पहिला मी नाटक केलं आणि पहिला जो माझा INTला परफॉर्मन्स झाला त्या नाटकाचे डिरेक्टर होते नौशील मेहता.
तो जो परफॉर्मन्स होता आणि तो जो स्टेजवर मी उभा राहून परफॉर्मन्स, मी त्याला खूप मोठा शब्द देतोय, माझ्या मनात परफॉर्मन्स होता तो. तुम्ही बघितला तुम्हाला ठीक आहे असं तुम्हाला वाटू शकेल, पण दॅट परफॉर्मन्स आणि परफॉर्मन्स झाल्यानंतर जेव्हा नौशीलजी आले, मला भेटले आणि कडकडून मिठी मारली, म्हणाले की फाड दिया. त्यांच्याकडून फाड दिया मला अजूनही मी विसरलेलो आहे. फाड दिया जेव्हा म्हणाल्या तर म्हटलं की 1 मिनिट, काहीतरी मी माइंड ब्लोईंग केलं आहे. अँड फॉर मी इट बिकेम अ रियालिटी की हे माझं करिअर आहे आता. मी BSc विथ केमिस्ट्री करत होतो, पण त्या फाड दियानंतर आय वॉज, दिस इज माय करिअर. आणि कोइन्सिडेंटली ते नाटक जेव्हा परफॉर्म झालं तेव्हा केतन मेहताजी ऑडियन्समध्ये होते. ते बॅकस्टेज झाले आणि त्यांनी मला होली ऑफर केला, त्यांची पहिली हिंदी. सो इट वॉज क्वाईट अ चक्रीवादळ होतं ते माझ्यासाठी. वाव, दॅट इज अ मोमेंट. सो माझा मित्र आहे सूरज पारसनीस, सेम आम्ही लहानपणी नाटकाचं वर्कशॉप केलं होतं एक बालनाट्याचं. आणि ते झाल्यानंतर मी मला व्हिज्युअल ह्याच्यात काम करायचं होतं, मला चित्रकार आणि त्या ह्याच्यातच जायचं होतं. सो मी ताशा पण वाजवतो प्रबोधिनीत. आणि सर अजून एक ताशा पण अजून एक निघालेला. तर माझा एक मित्र सूरज म्हणून माझा मित्र पारसनीस, ज्यांनी आम्ही थिएट्रॉन चालू केलं. सो सूरजचं एक नाटक होतं BMCCत आणि ते जिंकलं होतं, पुरुषोत्तम. सो त्याचं पहिलं नाटक होतं आयुष्यातलं, म्हणजे असं डिरेक्ट केलेलं कॉलेजसाठी आणि असं. आणि तर ते सगळे नाचणार होते. ओमचं नाटक तेव्हा म्हणजे हू लेट द डॉग्स आउटच्या तुमची 2 नाटकं होती ना. सो यांची नाटकं जिंकली होती. यांनी एक कुत्रं पकडायची गाडी आणली होती, त्याच्यावर डान्स केला होता. म्हणजे इतकं सेलिब्रेशन चाललं होतं. आणि ते डान्स ज्या ह्याच्यावर करत होते, ज्या तालावर, ते मी वाजवत होतो. म्हणजे माझा एक मित्र BMCCला होता आणि तो म्हटला अरे चल ना माझं कॉलेज जिंकलं तर ताशा वाजव. तर आणि मी तेव्हा मी सायन्सला होतो, मी क्लासला चाललो होतो मॅथ्सच्या. तर तो मला खेचून तिकडे घेऊन गेला. म्हटलं अरे माझं मॅथ्स बुडतंय, ते डेंजर असतं प्लीज. आणि मग तिकडे गेलो, मी ताशा वाजवतोय आणि सगळे नाचतात. आणि म्हणते काय चाललंय वगैरे वगैरे. आणि तेव्हा सूरज नाचत नाचत मध्ये आला आणि तो मला म्हणलं तू इथं काय करतोस. म्हटलं अरे तू इथं काय करतोस. तो म्हटलं अरे माझं नाटक जिंकलंय. म्हटलं अच्छा वा. तो म्हटलं 12वी झाली की प्लॅन काय. म्हटलं काही ठरलं नाही. तो म्हटलं नाटक करणार का. म्हटलं हो करतो. सो मग हे झालं बोलणं ऑगस्टमध्ये वगैरे. आणि मग 12वी झाली आणि मी घरी बसलो होतो निवांत आमरस खात. तर तेव्हा मला फोन आला सूरजचा की संध्याकाळी काय करतोयस. तर म्हटलं काही नाही, असंच चाललोय फिरायला मित्र वगैरे. म्हटलं भेटशील का नाटकाच्या इथे, मी तुला म्हणलो होतो ना. तर त्याने खरंच तो फोन केला होता. आणि मी गेलो आणि मला दिसलं तेव्हा विराजसला पहिल्यांदा भेटलो, मिहीर म्हणून आमचं. सो असे 6 जण आम्ही असे एकदम असं पहिल्यांदा भेटलो. आणि तिथे मी गेलो. तो म्हटलं आपल्याला नाटक करायचं आहे, चार्ली चॅप्लिनवरती नाटक आहे एक असं. मग त्यांनी मला काहीतरी एक बालनाट्याची स्टोरी सांगितली. तो म्हटला आणि तू विलन आहेस नाटकात. म्हणलं हे कधी ठरलं, म्हणजे मी ॲक्टिंग करतोय का या नाटकात. तो म्हटलं हो करतोय, तू करशील. तेव्हा चांगलं गेलं होतं शाळेत. म्हटलं अरे असं कसं. मग तो म्हटलं उद्यापासून 6 वाजता यायचं संध्याकाळी आणि हे करायचं. सो मग माझ्याकडे चॉईस होता की 6 वाजता उद्या दुसऱ्या दिवशी जायचं का नाही जायचं. पण त्यांनी ज्या पद्धतीने मला पकडलं होतं ना की तू हे करायचं आहेस आणि हे तू कर, तुला मी सांगतो तू कर. सो जेव्हा मी दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी आहे जिथे मी बिलॉंग करतोय. आणि ते पेटवणारं म्हणजे तो वेळोवेळी मला ओरडत पण आलेला आहे. म्हणजे पहिल्याच नाटकात डिरेक्ट करताना त्यांनी मला सगळ्यात महत्त्वाचा सल्ला दिला की तो म्हणला वर बघ आणि डोळे उघडून बोल. हे जेव्हा तो मला ओरडला तेव्हापासून मला कळलं की हे जेव्हा मी वर ॲक्च्युली प्रयोगातला मला तो क्षण आठवतो की जेव्हा मी वर लोकांकडे बघत आणि मी परफॉर्म करत होतो तेव्हा मला कळलं की म्हणजे पहिल्यांदा रिस्पॉन्स जेव्हा येतो तेव्हा मला कळलं की ओ माय गॉड. म्हणजे ते स्टेजवर पहिल्यांदा जेव्हा रिस्पॉन्स येतो तेव्हा कळतं की ओके यासाठी आपल्याला काहीतरी जन्म दिलेला आहे बहुतेक आईवडिलांनी. सो ते माझं टर्निंग पॉईंट होतं की तेव्हा मला तसा मित्र किंवा तसे मित्र भेटले नसते तर कदाचित आज वेगळं काहीतरी करत असतं. वाव, सूरज पारसनेस रडणार आहे याच्यानंतर. येस ओम, तुला सुचलंय का आतापर्यंत. सुचलंय मला आठवलं सगळं. यांनी जसं प्रिसाईज पॉईंट सांगितला ना तसं प्रिसाईज पॉईंट मला सांगणं अवघड आहे. कारण मी करत होतो लहानपणापासून, पण मला असं
बराच काळ लागला हे कळायला की खरंच आपल्याला येतं. कारण बराच वेळ मला असं वाटत होतं की नाही, हे बाय फ्लूक असं होत आहे आपल्याकडून, असं काही आपण काही करतोय असं नाही. पण रिपीटेडली असं लोक म्हणायला लागले नाही चांगलं होतं, तेव्हा मला असं वाटलं की हां मग जमत असेल आपल्याला. पुण्यामध्ये आम्ही खूप नशीबवान आहोत की अशा सर्कलमध्ये होतो की खूप चांगली मंडळी होती आजूबाजूला. म्हणजे अनिरुद्ध कुटवड असतील, किरण यज्ञोपवीत असतील, शशांक शेंडे असतील, असे आजूबाजूला खूप चांगली जाणकार मंडळी होती. आपले संदेश कुलकर्णी असतील. तर त्याच्यात आहे ना इम्प्रोव्हायझेशन नावाचा एक प्रकार आम्ही नाटकात करत असतो, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे संवाद नसतात. काय करायचं हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली असते किंवा तुम्हाला तुमचं नुसतं पात्र सांगितलेलं असतं. दोघांना केवळ पात्र, ठिकाण अशा एक मूलभूत गोष्टी दिलेल्या असतात आणि तिथे जाऊन तुम्हाला आपोआप जे होईल ते होऊ द्यायचं असतं. हे त्याचं सूत्र असतं की तुम्हाला तिथे स्टेजवर तुम्ही कोण आहात एवढं माहीत करून घ्यायचं असतं. तुम्ही कुठे आहात एवढं माहीत करून घ्यायचं असतं. तुम्ही कशासाठी आलाय एवढं माहीत करून घ्यायचं असतं. तुमच्यासोबत कोण आहे हे जर गरजेचं असेल तर तेवढं माहीत करून घ्यायचं असतं. पण तुम्हाला तिथे जाऊन काय करायचं आहे हे माहीत करून घ्यायचं नसतं. हे तिथे जाऊन तुम्हाला होऊ द्यायचं असतं. तर ते प्रकार जेव्हा व्हायला लागले इम्प्रोव्हायझेशन, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे ह्यात काहीतरी आहे यार. म्हणजे अभिनयाचं फार विचित्र आहे. म्हणजे हे जर सापडलं नाही तर काही गंमत नाही. माझ्या पर्सनली मला असं वाटतं. म्हणजे आता चित्रकाराला कसं ते चित्र काढण्यात गंमत असेल, गायकाला ते सूर बरोबर लागण्यातली गंमत असेल, मग वेगवेगळ्या सुरांमध्ये खेळण्यातली गंमत असेल. मला असं वाटतं पर्सनली माझ्या बाबतीत, इतरांच्या बाबतीतलं मी म्हणत नाही, त्यांचं कदाचित वेगळं सूत्र असू शकतं. पण मला असं वाटतं की तिथे जाऊन काहीतरी सापडणं जे आपण नाही ठरवलेलं, ह्या जर मोमेंट्स नाही सापडल्या ना तर फेल आहे सगळा कार्यक्रम माझ्यासाठी. तर म्हणजे हेच मला असं वाटतं मग स्क्रिप्टेड सुद्धा असल्यावर हा फॉर्म्युला त्याच्यावर लावता येतो टू सम एक्सटेंट दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली. तर त्या मोमेंट्स सापडणं जेव्हा तुम्हालाही माहीत नसतं, तुम्ही तो माणूस असायचा प्रयत्न करता, दरवेळी ते जमतं असं नाही, पण तुम्ही शक्य तितका प्रयत्न करता आणि होऊ देता जे होतं येते त्या सिच्युएशनमध्ये, आणि त्याच्यातनं आपोआप काही गोष्टी येतात. म्हणजे जसं बेरीज असं एक सूत्र असेल तर त्याच्यात 2 आकडे टाकल्यावर खाली एक आकडा येणार, कुठला तो निगेटिव्ह असेल, 0 असेल, पॉझिटिव्ह असेल, काही असेल. तसंच त्या सिच्युएशनमध्ये हे पात्र टाकलं, स्थळ, काळ, वेळ सगळ्या गोष्टी भरल्या, रकाने सगळे भरले की ऑटोमॅटिकली एक काहीतरी उत्तर खाली येणार. ते येऊ देण्यातली आणि ते उत्तर आपोआप आल्यावर ते उत्तर आपोआप आल्याची जी गंमत आहे ना, ती मला असं वाटतं ती फार कळीची आहे. ती जर गंमत मिळत नसेल तर मग हे नुसतं पैसा मिळवणं आहे माझ्यासाठी. त्याला काही पॉईंट नाही. म्हणजे ते एका पॉईंट नंतर ते बोर होईल. तर ती गंमत आहे असं मला जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून मी ह्याच्यात इन झालो आणि ती गंमत शोधायचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. दरवेळी ते जमतंच असं नाही, पण तो प्रयत्न असतो. वाव वाव, क्रेझी आहे. नाही म्हणजे ऍक्च्युली मी आता ऐकत होते तर मला खरं तर पुढचं काही सुचत नाही बिकॉज आय वॉज लिस्निंग टू यू. पण वर्थ थॉट ॲब्सोल्युटली. आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय, पण तुम्हा तिघांनाही एक प्रश्न मला अगदी आवर्जून विचारायचा आहे की आपल्या सगळ्यांनाच आय एम शुअर एस्पेशली आर्टिस्ट म्हणून असे मोमेंट्स येतातच जिथे आपल्याला असं वाटतं की आपण हे केलं, हे नाही घडतंय, हे नाही होतंय, आपण केलंय ते तितकं वर्कआउट नाही होतंय, सिच्युएशन नीट नाही होतंय, सगळं होतंय, तर ज्या एका व्यक्तीवर आपण डिपेंडंट होतं तीच व्यक्ती आता बॅकआउट करते वगैरे वगैरे वगैरे. तर अशा वेळेला टू कंटिन्यू बिंग एन आर्टिस्ट तुम्ही स्वतःला काय सांगता? टू बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्ही स्वतःला काय सांगता? मग काहीतरी होत नाहीये म्हणून हे सोडून भलतं काहीतरी करूया यापासून तुम्ही स्वतःला कसं परावृत्त करता टू बी ऑन दिस ट्रॅक? मला असं वाटतं की ते इनिशियली त्या तू जाऊ होत होतं काही नाही माझं नव्हतं. इनिशियली तुम्ही निवडलेलं जे काय असेल, संहिता असेल, जे काय असेल, त्याच्यातलं कन्व्हिक्शन फार महत्त्वाचं आहे. ते कन्व्हिक्शन जर टिकून असेल तर त्या गोष्टी निभावून नेता येऊ शकतात. पण अर्थात तो बॅलन्सच आहे. म्हणजे गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की नसेल तर सोडून दिलेलं बरंही असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे कधी कधी असंही होऊ शकतं की कन्व्हिक्शन सुरुवातीला असतं आणि नंतर असं लक्षात येऊ शकतं की चुकीचं होतं आपलं कन्व्हिक्शन. सो तर तसंही होऊच शकतं. म्हणजे अगदी असं उगाच हट्ट धरण्यातही काही पॉईंट नसतो की नाही मी म्हटलंय तर आप ते व्हायलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की ते कन्व्हिक्शन जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत टिकवावं. जर त्याला थोडासा बूस्ट लागत असेल तर काय स्वतः आपण आधी काहीतरी केलंय, करू शकतो असं स्वतःला थोडंसं समजावं. पण एका लिमिटच्या पलीकडे सुद्धा काही ते कन्व्हिक्शन राहत नसेल
तर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी. या आता मीच घेतो. हो. अडथळे नेहमी येतात. यश अपयश दोन्ही सारखे तराजूसारखं आहे ते. मला वाटतं की जे तुम्हाला मिळालं नाही ना ते तुमच्यासाठी नव्हतंच. तुम्ही उगाच आशा बाळगून होता की तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही त्याच्या मागे पडता, पण ते कदाचित तुमच्यासाठी नव्हतं. हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. ते माझ्या मनात नेहमी बांधून ठेवलेलं असतं. आणि दुसरं म्हणजे सर्वात जुनं जे आईवडिलांनी मला शिकवलेलं आहे की प्रयत्नांती परमेश्वर. दॅट इज त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आहे. सो कीप परच्युईंग ऑन न्यू थॉट्स, न्यू आयडियाज. मग ते फिल्म मेकिंग असो किंवा दुसरं कुठलंही करिअर असो, आय थिंक प्रयत्नांती परमेश्वर आहे. मला हेच वाटतं की एखादी गोष्ट नाही होते ते असं वाटतं की प्रॅक्टिस सारखंच ट्रीट कर. म्हणजे खेळाडूशी कलाकार कम्पेअर केला तरी ते सिमिलर एक होऊ शकतं की नाही आज बॅटला बसतच नाही बॉल, म्हणजे आउट ऑफ फॉर्म आहे मी. सो पण तरी तो प्रॅक्टिस जर त्यांनी थांबवली तर तो कायमचा आउट ऑफ फॉर्म होत राहील. सो मला ते टेम्पररीच नेहमी वाटत झालं थांबणं जे आहे ना, तर ते असं कुठेतरी वाटत असतं की ठीक आहे आत्ता हे खूप अवघड जातं, असं वाटतं हे सोडून पळून जावं, पण माहिती आहे की ठीक आहे आपण झोपणार होतो रात्री, झोपून परत सकाळी उठायचंच आहे, नाश्ता करायचा आहे. म्हणजे इतक्या मंडेन गोष्टीला जेव्हा येतो ना आपण तेव्हा असं कळतं की अरे हा ठीक आहे, हा प्रॉब्लेमच आहे ना एक वन ऑफ द, तो जाईल. काय आपल्याला करायचं तर आहेच ना, म्हणजे जगणं कसं थांबणार तेवढ्यासाठी. सो ते मला वाटतं की ते ऊर्जा देणारं असतं की तुम्ही सतत त्या प्रॅक्टिसमध्ये राहता आणि तुम्हाला हे कळणं की ते अपयश आणि या गोष्टी ते प्रयत्नांती परमेश्वर म्हणल्यासारखं की ते करत राहायचं. ते कधी ना कधी त्याचं काही ना काहीतरी होतच असतं. म्हणजे तुम्ही काहीतरी शिकलेलं असतं कधीतरी आणि ते कुठे तुम्हाला मदत करेल तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे ते ही लर्निंग प्रोसेसच आहे असं समजायचं आणि पुढे पुढे चालू राहायचं. असं म्हणजे स्वल्पविराम बेसिकली पूर्णविराम नाहीये. स्वल्पविराम पण नाही, मी म्हणतो ते डॉट 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 डॉट. करेक्ट करेक्ट ॲब्सोल्युटली. आणि मला एक अजून असंही वाटतं की हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे आशू सरांचं खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांनी हे बोलणं अतिशय सुयोग्य आहे, पण आमच्यासाठी हे खुले प्रश्नच आहेत. म्हणजे अजूनही तुझ्या प्रश्नामध्ये जे असं आहे गृहीतक की ह्याचं काहीतरी उत्तर आहे आणि जे आमच्याकडे आहे, तर असं नाही आहे. हे प्रश्न ओपनच आहेत, ओपन एंडेडच आहेत. याची उत्तरं खरं तर मला नाही सापडलेली. मी आपलं मगाशी द्यायचं म्हणून दिलं होतं, पण म्हणजे हा प्रश्नच आहे. तर आम्ही पण दुसऱ्या इंटरव्ह्यूज मधून उलट शोधू कोणी उत्तर चांगलं दिलं तर लागू होतंय का आपल्याला. नाही ॲब्सोल्युटली. आणि मी दिस इज खरंच तू म्हणालास तसंच आहे की हे ओपनच आहे की आपण कदाचित 10 दिवसांनी परत भेटून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला तर वेगळी उत्तरं असू शकतात आणि त्यानंतर 10 दिवसांनी अजून एक तिसरंही असू शकतं. सो हे कुठेच असं आता हे उत्तर आहे आणि शिवराजच्या आयुष्याची फिलॉसॉफीच ही आहे असं नाहीये. त्याला आत्ता असं वाटलेलं आहे आणि आत्ताचा क्षण संपलाय. सो कदाचित त्याला आता नाही वाटत असं. ह्यासाठी आपण वाटत राहणं गरजेचं आहे. आता थांबायचं नाही आमचा बेसिक फंडा आहे. पण थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ दिलात एकतर तिघांनी. मला खरंच खूप भारी वाटतंय आणि आय होप इट वॉज वर्थ इट. चित्रपटासाठी खूप शुभेच्छा तिघांनाही. शिवराजला थोड्या जास्त शुभेच्छा कारण डेब्यू फिल्म आहे. सो जास्त बॅकिंग फॉर शिवराज अर्थात. पण तुम्हाला सगळ्यांकडनंच अमेझिंग कामं म्हणजे ॲज अन ऑडियन्स आम्ही फॅन आहोतच, त्यामुळे वी आर ऑलवेज वेटिंग. ती येत राहोत आणि हा चित्रपट खूप चालेल अशी मला पूर्ण आशाच नाही कॉन्फिडन्स आहे असं मी म्हणू इच्छिते इथे. आणि हे मला फॉर शुअर आत्ता वाटतंय, हे मला उद्याही वाटत राहणार आणि परवाही तुम्ही विचाराल तर कदाचित मला असंच वाटत राहू शकतं. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. खूप मजा आली.